सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दैव मोजे हरवु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति उलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत दे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्राटवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहरे तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। महायोग पीठे तटे भीमरत्यमुरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाचे हे उडे पडल बाजेवा सोडवी न तेवा माय बापे विठ्ठल 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 पुंडरी गवारा विठ्ठल तुकाराम भगवान महारुद्र हनुमान की सब जन की जय। नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाचे हे उडे पटेल वाजेवा सोडवी न तेवा माय बापे। प्रस्तुत
विकुमाचा झिरो करायचा, बेस्ट ट्रबल द्यायचा, फक्त असं थोडासा गेन राहू द्यायचा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा बेस जास्त झाला. संसाराच्या मायाजाळामध्ये तुम्ही आम्ही सामान्य लोक गुंतलेलो आहात दादा. तुकोबा सांगतात याच्यामध्ये जास्त गुंतून बसू नको. का तुकोबा? काळ आला जवळी ग्रासावया. काळ प्रत्येकाच्या उशाला येऊन बसलेला आहे महाराज. आणि एकदा काळाने उडी मारली का तिथं कोणाचा वशीला चालत नाही. तुमचे मायबाप जरी तुमच्या जवळ बसलेले असतील त्यांचं सुद्धा काही चालत नाही. काळाचे हे उडी पडेल बा जेव्हा सोडवीन तेव्हा माय बापे. एकदा काळाने उडी मारले, तुझे भाई बहीण जरी तुझ्या जवळ बसलेले आहेत त्यांचं सुद्धा काही चालत नाही. तुझी बायको जरी तुझ्या उशाशी बसलेली असेल तिचं सुद्धा काही चालणार नाही. तू म्हणशील तू राजा आहे, तू म्हणशील तुझ्याकडे गडगंज प्रॉपर्टी श्रीमंती मोठ्या खुर्चीवरती तू बसलेला आहे, त्याचा सुद्धा वशीला काळा पुढे चालत नाही. मग तुकोबा काळाच्या तावडीतून मायबाप वाचवत नाही तुकोबा. काळाच्या तावडीतून भाऊ बहीण वाचवत नाही तुकोबा. काळाच्या तावडीतून राजा जरी असला तरी सुटत नाही तुकोबा. पण कोणीतरी असेल ना हो, रिपीट नको आहे, काळाच्या तावडीतून वाचवणार कोणीतरी असेल ना. तुकोबाने सांगितलं आहे ना दादा. कोणे? तुकोबाने त्याचं वर्णन करावं. एका चक्रपाणी वाचोनिया. देवाच्या मनात आलं का देव 100% काळाच्या तावडीतून वाचवतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल कुंडली गवारा विठ्ठल हनुमान की जय, सबदंदन की जय. अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आहे. किम कारणम तुम्ही आम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात याचं मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी सनीदादा महिपत पवार यांचाच प्रथम पुण्यस्मरण आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते महाराज आणि तुम्हा सामान्य लोकांचं पुण्यस्मरण केलं जातं. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि तुम्हा सामान्य लोकांचं पुण्यस्मरण का केलं जातं त्याचं कारण आहे का? कारण संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. आणि तुम्हा सामान्य लोकांचं पुण्यस्मरण, स्मरण म्हणजे आठवण काढणे आणि त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, गोदान असेल, सुवर्णदान असेल, रक्तदान असेल. दानाचे 16 प्रकार आहेत. गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे येते नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात. त्यांचे दोन्ही बंधू असणारे आमचे दत्तूभाऊ आकाशदादा, त्याचप्रमाणे त्यांचे आई वडील, उपस्थित असणारे समोरत्मय राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, गायन सम्राट आमचे कृष्णा महाराज आहे, आदरणीय गणेश महाराज आहे, मृदुंग सम्राट आमचे ज्यांचं संत सेवाधाम म्हणून वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारी संस्था आहे, माझे परममित्र किशोरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सगळे विद्यार्थी मंडळी, विनेकरी असतील, टाळकरी असतील, पुढे बसलेले, पाठीमागे बसलेले, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, ज्यांचा मी फेटा बांधलाय, शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. गाणारे मंडळी गोडेत महाराज, एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी.
त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळेच चांगले म्हणल्यावर सांगणारा थोडा येडपाटे का काय, सांगणारं हुशारचे. अतिशय गोड चिंतन तुमच्या समोर मांडायचंय. महाराष्ट्रामध्ये कीर्तनकाराचा आवाज घरापर्यंत पोहोचवणारे माझे परममित्र, माझा कीर्तनकार म्हणून ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे महाराज, सगळ्यांनी आठवणीन त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. हा, समाजाच्या घराघरापर्यंत वारकरी संप्रदायाचा संदेश पोहोचवायचं काम ते करतात, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल चालू राहू द्या फक्त तुमच्या मोबाईलचा. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावय. काळाचे हे उडी पडेल बाजेवा, सोडवी न तेवा माय बापे. अभंग घेतला जगद्गुरु तुकोबा राहायचा. तुकोबा सांगतात, आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय, इथं थांबायला कोणी आलेलं नाही. ज्ञानोबानी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अति पवित्र गोड केलंय. उपजे ते नासे, नासे ते पुनरपे दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. तेहाची या गावालिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना मनो नये धनंजया जिया परी. याचं पुढचं वर्णन आमच्या तुकोबांनी केलंय. तुकोबा सांगतात, ना सिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कालही काळ आयुष्याला खात होता महाराज, आजही काळ आयुष्याला खातोय, उद्याही काळ आयुष्याला खाणार आहे. काळाचं खाद्य आयुष्य आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. याच्या पुढचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी केलंय. नाथ महाराज सांगतात, गड्या, आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना, त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे. अवकाश जुनी किती आहे. आणि वाजवा सगळे. अवकाश अजून किती आहे, अवकाश अजून किती आहे. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे. अवकाश जुनी किती आहे. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे. अवकाश अवकाश. याच्या पुढचं वर्णन नाथ महाराजांनी केलंय. तुकोबानी वर्णन करावं, ज्ञानोबानी वर्णन करावं, नाथ महाराजांनी वर्णन करावं. आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय महाराज. टोकाचं प्रमाण सांगू की एक, जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ, प्रत्येकाला मरायचंय. इथं थांबायला कोणी आलेलं नाही. फक्त कधी मरायचं कोणाला माहिती नाही. बसलेल्यापैकी कोणाला माहिती आहे का कधी मरायचं? त्याबरोबर मला एखाद्या चिठ्ठीवर लिहून एवढ्या एवढ्या वर्षी मी जगणार आहे म्हणा, आहे का? कुणाची गॅरंटी आहे का? तुम्हाला घरी जाऊ द्यायचं का नाही, देवाच्या हातात आहे. टोकाचं वाक्य बोलू महाराज एक, हात घेतलेला श्वास सुद्धा बाहेर सोडायचं का नाही, तुमच्या आमच्या हातात नाही. हातात घेतलेला हा घास तसाच राहतो महाराज. प्रमाणे क्षणभंगूर नाही भरवसा, भंगुर नाही भरवसा. वरे सावध तोडा माया आशा, वरे सावध तोडा माया आशा. चल मग गळा पडेल फासा, चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. हे राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही, त्यांनी गोड प्रमाण दिलं. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल पाचा, पुढे हुशार तोरा आहे वळसागा. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. चालता बोलता लोक मरायला लागले. कधी जन्माला यायचे माहिती नाही, कधी मरायचे माहिती नाही.
पण कसं जगायचे 100% आपल्या हातात आहे. वाक्य ध्यानपूर्वक आहे का? माणसाचा जन्म माणसाच्या हातात नाही महाराज, माणसाचं मरण माणसाच्या हातात नाही, पण कसं जगायचे 100% माणसाच्या हातात आहे. एक वाक्य बोलू दादा, माणूस किती दिवस जगला महत्वाचं नाहीये, माणूस कसा जगला ते महत्वाचं आहे. किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे. मेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमागं उरलं पाहिजे. मग कशाच्या रूपाने उरायचं बरं? उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका एका मरणाची सरे. हे उत्तम चिमुरे कीर्ती उत्तम मागे, चिमुरे कीर्ती मागे, हे उत्तम चिमुरे कीर्ती उत्तम मागे, चिमुरे कीर्ती मागे. रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, रती माई माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःखाची जनिती. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिमुरे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. घोड प्रमाण दिलं महाराज, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. प्रत्येकाला मरायचंय, पण मेल्यानंतर सुद्धा 10 वर्ष पाठीमागं उरला पाहिजे. मग कशाच्या रूपाने उरायचं? भूताच्या रूपाने नाही उरायचं. त्यांनी प्रमाण दिलं उत्तमची उरे कीर्ती मागे. मग कीर्तीच्या रूपाने जर पाठीमागं उरायचं म्हटलं तर लय जमीन जुमला असलं म्हणजे कीर्तीच्या रूपाने पाठीमागं उरतं का? लय पैसा कमवला म्हणजे कीर्तीच्या रूपाने पाठीमागं उरतं का? लय सोनानं अंगावर घातलं म्हणजे कीर्तीच्या रूपाने पाठीमागं उरतं का? किंवा ऐश्वर्य संपन्न एखादा गोरा पान व्यक्ती दिसायला आहे बुवा म्हणजे कीर्तीच्या रूपाने पाठीमागं उरतं का? अजिबात नाही. एकतर तुमचा पैसा म्हणजे तुमची श्रीमंती नाही महाराज. मग तुमची श्रीमंती म्हणजे काय? ज्या दिवशी तुम्ही जग सोडून जाल ना, ज्या दिवशी तुम्ही मराल, ज्याला समजन त्याच्या डोळ्यात जर पाणी येत असेल आणि तो जर म्हणत असेल उगले महाराज आपल्यातून निघून गेलेला माणूस एक नंबर होता. जिथं जिथं तो माणूस भेटायचा 2 शब्द प्रेमाने बोलायचा व कधी कुणाची निंदा केली नाही, कधी कुणाला नावं ठेवले नाही. घरी गेलो तर चहा प्यायल्याशिवाय येऊ दिलं नाही. गोड स्वभाव होता. नव्हतं मरायला पाहिजे एवढ्या लवकर. आमच्या सारख्याच आयुष्य कमी केलं असतं, देवाने त्यांना दिलं असतं तरी चाललं असतं, पण गरज होती त्या घराण्याला त्या माणसाची. बस ही तुमची श्रीमंती महाराज. तुमच्या पैशाला कोण विचारतं रे घड्या? तुम्ही जगातून गेल्यानंतर किती लोकाला दुःख होतं ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही जगातून गेल्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी येतं ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही जगातून गेल्यानंतर तुमच्याबद्दल स्मशानात किती गर्दी होती ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही जगातून गेल्यानंतर किती लोक हळाळ दुःख व्यक्त करतात ही तुमची श्रीमंती आहे. आणि मला असं वाटतं आपल्यातून निघून गेलेल्या दादांनी श्रीमंती कमवली महाराज. आल्यानंतर त्यांचे बंधुराज आकाशदादा मला त्यांची माहिती सांगत असताना त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं गड्या. आमचा भाऊ अपंग होता उगले महाराज, पण भेटल त्या माणसाला गोड बोलायचं. दादा म्हणून राहायचा असा माणूस नाही का तो बोलल्याशिवाय सोडत नव्हता. अपंग होता पण हुशार पण खूप होता. 75% ज्याला 10वीला मार्क पडावे महाराज. भगवंतानी शरीराला अपंगत्व दिलं असेल पण मेंदूनी हुशार पोरग, पण चालता बोलता निमित्त घडलं आणि मरावं लागलं. त्यांची सगळ्यांची इच्छा होती नव्हतं मरायला पाहिजे. सांगू, ज्या दिवशी हा माणूस या घरातून गेला असेल, आकाश दादाचा दत्तू भाऊचा भाऊ या घरातून ज्या दिवशी गेला असेल, त्यांचे दोन्ही बंधू ढळढसा रडले असतील यात तीळ मात्र शंका नाही गड्या. पण ज्या दिवशी 10वा झाला असेल, 13वा झाला असेल, 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांचे दोन्ही भाऊ, त्यांची आई शेतावरून कामावरून घरी येत असेल ना, जो अपंग भाऊ ज्या खुर्चीवरती बसत होता, जो अपंग भाऊ ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना महाराज, विचारा त्यांच्या बंधूला भाऊ गेल्याचं दुःख काय असतं महाराज. 2 दिवसापूर्वी दिवाळी नावाचा सण झाला रे.
त्या पोराला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला, तासन तास रडणाऱ्या त्यांच्या दोन्ही भावाला विचारा, भाऊ गेल्याचं दुःख काय असतं महाराज. ज्याच्या घरातली व्यक्ती जाते ना त्याला विचारा त्याची किंमत काय असते. आल्यानंतर डॉक्टर साहेब मला सांगत होते, उगले महाराज अपंग होता परंतु एसटीने पंढरपूरचं दर्शन घेतलं. आता शिर्डीला जायची तयारी केली होती पण मध्येच अशी घटना घडली. मरायचं प्रत्येकाला आहे. देवाने एवढं मोठं दुःख कुणाला दिलं नाही पाहिजे. अरे ज्या माईने 9 महिने 9 दिवस त्या लेकराला उदरामध्ये सांभाळलं ना, ती माय अजून जिवंत आहे, तो बाप अजून जिवंत आहे. माय बापा समोर ज्या दिवशी लेकराचं प्रेत पेटवल्या जातं ना महाराज, त्याचं काय दुःख असतं त्या माय बापाला विचारा. त्या माईला असं वाटत असेल ना दररोज का माझं आयुष्य कमी केलं असतं, देवाने त्यांना दिलं असतं तरी जमलं असतं. त्या बापाला वाटत असेल देवाने माझं आयुष्य कमी केलं असतं, माझ्या लेकराला दिलं असतं तरी जमलं असतं. पण नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही महाराज. काळापुढं वयाचा मॅटर नाही होत महाराज. काळ कुणाला 30व्या वर्षात घेऊन जातो, काळ कुणाला 50व्या वर्षात घेऊन जातो, काळ कुणाला 100 वर्षात घेऊन जातो, पण काळ घेऊन जातो हे निश्चित आहे. त्याने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही महाराज. लोकांचं म्हणणं झालं फक्त आजारी पडला नसता तर माणूस गेला नसता. लोक म्हणतात अपघात झाला नसता तर माणूस गेला नसता. लोक म्हणतात अमक्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं असतं तर म्हातारी 4 वर्ष जगली असती. कोरोनाची लाट आली नसती तर माणसं जगली असती. हे डोक्यातून काढून टाका. अक्षय महाराज उगलेचे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. ज्या दिवशी ज्या वेळेला ज्या काळाला ज्या स्थळाला ज्या मुहूर्ताला ज्या सेकंदाला ज्या जागेवर माणसाचं मरण लिहून ठेवलं, ती जागा काळ एवढी सुद्धा मागं पुढं होऊ देत नाही महाराज. काळाचं काम कठीण आहे. किती कठीण आहे सांगू का. बाबासाहेब महाराज इंगळे म्हणून मोठे कीर्तनकार होऊन गेले महाराज बीड परिसरात. ते तुमच्याकडे आले का नाही मला माहिती नाही, पण बाबांनी नेहमी एक उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे काळाचं काम किती अवघड आहे ऐका. ते म्हणायचे यम मला एकदा न्यायला आला. ऐका बरं का पुरुष मंडळी. इंगळे बाबा म्हणे यम मला न्यायला आला. मी असं क्वाटवरती बसलेलो होतो, माझ्या समोर यम असा उभा राहिला. यमाच्या हातात अशी यादी होती म्हणे. 1 नंबर नाव होतं हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज इंगळे. सिस्टीमवाले कुठे गेले म्हणा, आवाज सॉफ्ट कर म्हणा, फोन करून बोलून घ्या. आवाज असं एवढा कडकपणा नको म्हणा, थोडा सॉफ्ट करायला सांगितला. हा लक्षपूर्वक ऐका माझा सांगायचं. इंगळे बाबा म्हणे काळाचं काम किती अवघड आहे ऐका. ते म्हणायचे एकदा मी असं क्वाटवरती बसलो आणि यम मला न्यायला आला. यमाच्या हातात अशी यादी होती म्हणे. 1 नंबर नाव होतं हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज इंगळे. 11:45 मी तुम्हाला नेणार आहे. इंगळे बाबांनी यमाला प्रश्न केला, किती मिनिटं बाकी आहे म्हणे अजून. ते म्हणे 10-15 मिनिटं बाकी आहे म्हणे. थांब म्हणे मी तुला चहा कॉफी काहीतरी बनवतो म्हणे. यमासाठी कॉफी बनवली इंगळे बाबांनी. त्या कॉफीत गुंगीचं औषध टाकलं. ऐकताय ना तुम्ही सगळे. आणि गुंगीचं औषध टाकून कॉफी यमाला प्यायला दिली. यमाने कॉफी घेतली. यम असा बेशुद्ध पडला. इंगळे बाबा म्हणे मी एवढा चॅप्टर म्हणे यमाच्या हातातली यादी घेतली म्हणे. 1 नंबर माझं नाव होतं हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज इंगळे. 11:45 मी एवढा चॅप्टर म्हणे 1 नंबरचं नाव खुडून टाकलं यादीतलं, सगळ्या शेवटी टाकलं. आता अख्ख्या गावातले लोक मोरूस तर आपल्याला टेन्शन राहिलं नाही म्हणे. अख्खा साकद उलतूस तर आपल्याला टेन्शन राहिलं नाही. सगळे शेवटी आपलं नंबर. शेवटी नाव टाकलं. यमाच्या हातात अशी यादी दिली. इंगळे बाबा म्हणे असं क्वाटवरती बसलो. 10 मिनिटांनी गुंगीचा पावर संपला. यम असा खडबडून जागा झाला. यमाने पाहिलं आपण तर न्यायला आलो होतो म्हणे. इंगळे बाबा मग झोपलो कस काय. यमाने इंगळे बाबाकडे पाहिलं, असे हात जोडले. इंगळे बाबाला सांगितलं बाबा लय लोकाला घेऊन गेलो म्हणे मी. कलियुगामध्ये पाप निलवायच्या आत माणूस उचलला, पण आजपर्यंत मला चहा कॉफीचं कोणी विचारलं नाही म्हणे. मला पहिल्यांदा तुम्ही कॉफी पाजली, मी तुमच्यावर खुश झालो म्हणे. मी तुम्हाला नेणार नाही म्हणे. आता इंगळे बाबा म्हणे नेणार नाही, अजिबात नेणार नाही. तुम्ही मला कॉफी पाजली, मी तुमच्यावर खुश झालो म्हणे. मग काय करणार, यादी वरून नाही चालू करणार, खालून चालू करणार म्हणे. कसं करायचं महाराज, लय गोड सांगायचे. ते म्हणायचे ज्या दिवशी मरण ठरलं त्या दिवशी मारावं लागतं, ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी जावं लागतं. याच्यात बदल होत नाही महाराज. लोक म्हणतात उगले महाराज म्हातारीच्या हृदयामध्ये चमक निघाली. 50 किलोमीटर हॉस्पिटल गाडीमध्ये म्हातारीला टाकलं. 25 मिनिटामध्ये गाडी हॉस्पिटलच्या समोर. पण गाडीतून म्हातारीला बाहेर काढायचं तीव्र झटका आला आणि गाडीमध्ये म्हातारीला मरावं लागलं. गड्या तुझ्या गाडीच्या शीटवरती म्हातारीचं मरण लिहून ठेवलं. तुला त्याच्यात बदल नाही करता येत. नो चेंज. ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी ठरलं. निमित्ताने ठरलं ते निमित्ताने ठरलं महाराज. ऐका, वास्तव्य जरी माझं पारनेरमध्ये असेल तर त्या पारनेर तालुक्यामध्ये किनी करंदी म्हणून एक गाव आहे महाराज. त्या गावात एक घटना घडली. सॉफ्ट करा थोडासा आवाज, असा जास्त कडकपणा झाला तो.
सकाळच्या वेळेला गावातले एक प्रतिष्ठित माणूस असं चौकात आला आणि चौकात आल्यानंतर त्याला जांभळी आली म्हणून त्याने मूक ओपन केलं. साहजिक आहे ना, जांभळी आल्यावर काही सेकंद माणूस मूक ओपन करतं. त्याने मूक ओपन केलं, तेवढ्यात एक मोहळाची माशी आली आणि तिने आत प्रवेश केला. माशीने त्याला इथंच हवा घेतला. तो जिथं उभा होता तिथून मोजून 7 किलोमीटर अंतरावरती पारनेरमध्ये हॉस्पिटल होतं. चांगली गाडी दामटली तर 9 मिनिटाचा रस्ता होता महाराज, आणि माझ्या गाडी इतका स्पीड असतं तर 3.5 मिनिटाचा रस्ता होता. पण तरी पण त्याला तिथून हॉस्पिटलपर्यंत आणेपर्यंत त्याचा घसा सुजला, त्याचा श्वास बंद झाला आणि त्याला मरावं लागलं. त्या घटनेनंतर खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांचा मला फोन आला. उगले महाराज, काही करा, तो माणूस माझ्या जवळचा होता, त्या 10व्याचं प्रवचन तुम्हाला करावं लागेल. डायरी उघडली, तारीख टिपून घेतली. पण त्या 8 दिवसात मला 4 प्रश्न पडले. पहिला प्रश्न पडला, त्या माणसाला तिथं आल्यावरच जांभळी का आली बाबा, दुसरीकडे का नाही आली? काळ कसा घेऊन जातो पहा बरं का. वरचा कमी करा, साऊंडला आवाज द्या. काळ कसा घेऊन जातो ऐका पुरुष मंडळी, माता भगिनी. बरं यायना जायना जांभळी. आजही बसलेल्यापैकी कुणी त्या ठिकाणी जायचं, तिथं बसलेल्यापैकी कुणी त्या ठिकाणी गेलात. जो माणूस ज्या ठिकाणी उभा होता, आसपास झाड नाही, झुडूप नाही, मोहोळ नाही, माशी नाही, एकच माशी त्या टायमाला तिथं आली. कस काय? बरं यायना जायना माशी, पण माशीने त्याच्या घशात आतमध्ये प्रवेश केला होता. माशी घशात गेल्यानंतर माशीचा श्वास परिपूर्णपणे बंद झाला होता. तुम्ही सगळे शिकलेले लोक आहेत. सायन्स जगाला काय शिकवतंय? ज्याची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली किंवा ज्याची श्वसन प्रक्रिया बंद झाली, त्या सजीव सृष्टीला क्रियाकर्म करता येत नाही, हा सायन्सचा नियम आहे. मग माशी घशात गेल्यानंतर माशीचा श्वास परिपूर्णपणे बंद झाला होता. सायंटिफिक रित्या माशीने मरायला पाहिजे होतं, माशीने चावा घेतला कसा? या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करत असताना आजपर्यंत मला एकच उत्तर सापडत आहे. जुने लोक म्हणायचे, म्हातारी म्हणायची, घराण्यामध्ये लेकरू जन्माला आलं का 5च्या दिवशी सटवी टाकते, आणि सटवीने टाकलेला टाक कधी खोटा होत नाही महाराज. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी माणसाचं मरण, वेळ, काळ, स्थळ, मुहूर्त, जागा सुद्धा फायनल झाली, याच्यात चेंज होत नाही. लोक म्हणतात म्हातारीच्या हृदयामध्ये चमक निघाली. गुले महाराज 50 किलोमीटर हॉस्पिटल गाडीमध्ये म्हातारीला टाकलं, तरी हॉस्पिटलच्या समोर म्हातारीला मरावं लागलं. ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी मरायचं आहे. 25 दिवसापूर्वीचा पेपर वाचा. जुन्नर तालुक्यामध्ये, गेन माझं थोडंसं कमी करा. जुन्नर तालुक्यामध्ये आळे फाट्या बेल्ल्याच्या शेजारी गुळुंचवाडी नावाचं एक गाव आहे. त्या गावात एक घटना घडली महाराज. करा कमी अजून गेन, कडकपणा कार कमी करा. हा, सकाळच्या वेळेला गावातले एक प्रतिष्ठित माणसाचा अंत्यविधी स्मशानभूमीमध्ये चालू होता. त्या माणसाला पेटवलेल्या हजारोनी जनसमुदाय त्या स्मशानभूमीमध्ये उपलब्ध आहे. त्या जुन्नर तालुक्याचे आमदार, तिथले सभापती, तिथले जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, चेअरमन सगळे मंडळी उपस्थित आहे. समोर माणसाला पेटवलेल्या 10 मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणारे, लोक घराकडे निघणार आहे. ऐका, काळाचं काम किती अवघड आहे. स्मशानभूमीमध्ये माणसाला पेटवलेल्या 10 मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणारे, लोक घराकडे निघणार आहे. तेवढ्यात एक भरधाव वेगाने टँकर आला, आणि दुर्दैव त्या दिवशी टँकरच्या चालकाने किन्नरकडे टँकर चालवायला दिला. न्यूट्रल झालेला टँकर पुन्हा कंट्रोल झाला नाही, आणि त्या मॉब मध्ये घुसला. 14 माणसं चिरडले गेले, 5 माणसं जागेवर गेले. 27 वर्षाची महिला आणि तिचं 4 वर्षाचं लेकरू गेलं गड्या. त्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या माणसाला मिनी आमदार म्हणून म्हणायचे, सभापती धोंडीभाऊ पिंगट नावाचा माणूस त्याच अपघातात गेला. सांगा मला, प्रत्येक पेपरला हेडिंगला बातमी होती महाराज. तुम्ही सगळे मंडळी हुशार आहे. सांगा मला, जे माणसं सकाळी अंत्यविधीला आले होते त्यांच्या मनात तरी आला असेल का दुपारून आपला अंत्यविधी होईल म्हणून? नाही ना. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे, माता भगिनी, कवा चमक निघल मरावं लागेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे मस्त जगा, गोड राहा, प्रत्येक क्षण आनंदात घालवा. हा, कवा जायचंय माहितीने लक्षपूर्वक ऐका, प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं. हे फुगीरपणा, अहंकार, राग, द्वेष काढून टाका, काही होत नाही महाराज. एखादे सासूबाई सुनबाईला बोलली, सुनबाई ते राग धरून राहू नका, तुम्हाला पाया पडून सांगतो, जिथल्या तिथे विषय सोडून द्या. आपल्या आईसारखे म्हणून विषय सोडून द्यायचा महाराज. काही नाही, फुगीरपणा तुमच्या घर लेव्हलला चालेल, फुगीरपणा तुमच्या गाव लेव्हलला चालेल, फुगीरपणा तुमच्या तालुका लेव्हलला चालेल, फुगीरपणा ज्या जिल्हा लेव्हलला चालेल. ज्या दिवशी यम उडी मारतो त्या दिवशी कोणाचा फुगीरपणा चालत नाही, लक्षात ठेवा. तिथं कोणाचा वशिला चालत नाही महाराज. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी, तुमच्याकडे किती संपत्ती, तेथे नचले काही, क्या बात. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. मग तेथ नसले काही, सत्ता संपदा राहील
ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे जाई यमाज्ञा. जे गोड प्रमाण दिलं महाराज, तिथं कोणाचा वशिला चालत नाही. आणि पैशाचा वशिला चालला असता तर महाराज कोट्याधीश लोक गेले नसते या जगातून. त्याच्यामुळे माझा पाया पडून सांगणं तुम्हाला, हा हे अहंकार द्वेष सोडून द्या महाराज. काही काही लोकांना लय ॲटिट्यूडपणा असतो. युगोवाले लोक मला जास्त आवडत नाही महाराज. फुगीर लोकांचे जास्त मी नादी लागत नाही आणि मी त्यांना खेटत पण नाही. आणि अहंकारी लोकांचा कार्यक्रम लवकर होतो, लक्षात ठेवा. अहंकारी लोकांनी परमाराला सुद्धा येऊ नये. 2 प्रमाण सांगतो तुम्हाला, कोणतं आवडतं पहा. ज्याला सगळ्यात जास्त अहंकार आहे, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. ऐका, याच्या विरोधातलं प्रमाण ऐका. त्या स्वराचा आवाज वाढव दादा. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, याच्या विरोधातलं प्रमाण ऐका. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुम्हाला कोणतं घ्यायचं ते घ्या. अहंकार जमत नाही महाराज परमार्थात. आणि माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, ज्याला सगळ्यात जास्त अहंकार आहे त्याला आयुष्य कमी आहे. आता मी माझी 4 व्हीलर गाडी इथं घेऊन आलो. आमचे किशोर महाराज आहे, कृष्णा महाराज आहे, गणेश महाराज आहे, सगळी मंडळी माझ्या समोर उभा आहे. यांनी समजा मला नाही राम राम घातला, नाही जय हरी घातला, मग मी तेच डोक्यात धरायचं का? हा, नसन पाडलं बा, मोबाईलकडे लक्ष असन बुवा, घरचं काहीतरी टेन्शन असेल बुवा, अक्षय महाराज उगले लग्न झाल्यावर नसते ओळखू आले बुवा, असं काहीतरी म्हणायचा विषय सोडून द्यायचा ना. आता जर मी ते डोक्यात धरलं आणि पारनेरला जाईपर्यंत वारंवार त्याचीच घोकणपट्टी करत बसलो, हाटकोनच राम राम नाही घातला, हाटकोनाची हरी नाही घातला, किशोर महाराजाला गाडी ओळखू आली तरी तिकडे तोंड केलं, हाटकोनच केलं. खरं सांगा, वारंवार त्याचीच घोकणपट्टी करत बसलो, बीपी कोणाचा वाढणार आहे? माझा. शुगर कोणाचे वाढणार आहे? माझी. हायपर टेन्शन कोणाचं वाढणार आहे? माझं. आयुष्य कोणाचं कमी होणार आहे? माझं. लोकांचं टेन्शन घेऊन आपलं आयुष्य कमी करायचं सांगितलं कोण तुम्हाला? ते आपलं आयुष्य आपल्या मस्तीत जगायचं. नाही पाहिलं त्याविषयी सोडून जिथल्या तिथे विषय सोडायचं शिका, आयुष्य समाधानाने जगाल. एवढ्या बाबतीत सगळ्यात हुशार मंडळी जर कोणते असतील तर राजकीय क्षेत्रातले सगळ्यात हुशार शरद पवारांनी ठरवलं असतं अजित दादा दुसऱ्या गटात गेले, काय नाही करायचं आपल्याला. वाजली असती का तुतारी? वाजली का नाही तुतारी? महाराज हुशार लोक आहे. बारामतीत होतो मी 5-6 दिवसापूर्वी, जनसामान्यातून सुप्रियाताई खासदार झाल्या आणि मागच्या दाराने सुनेत्राताई खासदार झाल्या. दोन्हींनी पद घेतली. आपलं कसं बोंबलत तसंच. लोक म्हणते त्यांना काही कळत नाही. त्यांना जेवढं कळतं तेवढं आपल्याला काहीच कळत नाही महाराज. समाजाच्या कमेंटकडे लक्ष देत नाही हे लोक. आणि समाज काय म्हणेल या कमेंटकडे जर लक्ष दिलं असतं तर सूरज चव्हाण कधीच बिग बॉसचा विनर झाला नसता, हे लक्षात ठेवा. सामान्यातलं सामान्य पोरग महाराज, पण देवाची कृपा झाली, गणपती बाप्पाचे ना स्टार झाला. नाही तर झापूक झुपूक शब्द तरी माहित होतं का तुम्हाला? होय, पिक्चर निघतोय पुढच्या महिन्यात त्याच्यावर. XY ZY YQ ZQ SQ कुठून फॉर्म्युला आणला काही कळत नाही महाराज या सूरजने. पण देवाची कृपा झाल्यावर काही पण शक्य आहे. बाई ग शब्द नवीन होता का आपल्यासाठी? घरीत कुटाणा झाला का म्हातारी म्हणायची यांनी काय कुटाणा करून ठेवला बाई. बाई ग शब्द नवीन नव्हता आपल्यासाठी महाराज. बाई ग यांनी काय कुटाणा करून ठेवला. निक्की तांबोळीच्या मुखातून शब्द बाहेर आला तर बाई ग शब्दावर गाणं निघालं महाराज. ते भगवंताची लीला कोणाला माहिती नाही, कोणाच्या मुखातून काय गोड करून करेल याची गॅरंटी नाही महाराज. त्याच्यामुळे समाजाच्या कमेंटकडे कधी लक्ष देऊ नका. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. आपली कला समाजापर्यंत पोहोचवा. ज्या दिवशी तुमचा नावाचा ब्रँड होतो त्या दिवशी काही विकल्या जाते. लक्षपूर्वक ऐका. माझं पाया पडून सांगणं आहे तुम्हाला. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलेलं आहे. काही लोक नशीब घेऊन जन्माला आलेले असतात. लोक म्हणतात ते 24 तास झोपून आहे, परंतु काय पैसा आहे लोक त्यांच्याकडे पहा. हे मागच्या जन्माचं पुण्य आहे महाराज. आमच्या वारकरी संप्रदायातले रत्न नशिबवान आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे नशिबवान माणूस आहे. 1000 महाराज लोक एकत्र आले म्हटले त्यांचे कीर्तन घेऊ नका, जनतेने डोक्यावर घेतलं महाराज त्या माणसाला. अक्षय महाराज उगले नशिबवान आहे. मागच्या महिन्यात 30 दिवसात 92 कार्यक्रम केले. लोक म्हणले होते लग्न झाल्यावर शांत होईल, कशाचं काय जास्त पळालो महाराज. ललाटीचे लिहिले, इथं जे लिहिलं त्याच्यात बदल नाही करता येत, लक्षात ठेवा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तव प्रारब्धाधीन. हे अन्नमान धन जय हो. हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. हे अन्नमान
अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. त्याच्यामुळे या चर्चेच्या जळत बसू नका, तुम्हाला पाया पडून सांगतो. काही फरक पडत नाही महाराज जळाल्याने. आता हे तुमच्याकडे सगळ्या प्रचाराच्या गाड्या चालू आहे. आता येताना पाहिलं मी, सांगू का तुमचा निकाल तुम्हाला आजच. हे शूटिंग वाले नसतं मग 100% सांगितलं असता, तेव्हा लोचा करून टाकेन महाराज. हा महाराज, प्रारब्ध त्याच्यात बदल नाही करतायत. ठरलं ते ठरलं. हा त्याच्यामुळे या चर्चेच्या जळायचं भानगडी सोडून द्या. काही लोकांना जळायची सवय झाली महाराज, काही फरक पडत नाही. आता हे गोड गायन करतात हे सगळी मंडळी. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलेलं आहे बरं का. कोणाला सेम बनवलेलं नाही, लक्षपूर्वक आहे का. कोणाला सेम बनवलेलं नाही. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलेलं आहे. माणूस ज्या टायमाला जन्माला येतो ना महाराज, माणूस ज्या टायमाला जन्माला येतो 3ऱ्या महिन्यामध्ये भगवंताचे किती उपकार आहे आपल्यावर. 3ऱ्या महिन्यामध्ये लेकराच्या हातावरती रेषा तयार होतात. 3ऱ्या महिन्यात प्रत्येकाचा एखाद्याचा चेहरा सेम दिसेल महाराज तुम्हाला, आणि प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा सेम नाहीत. म्हणून तर अंगठे आणलेत आधार कार्डाला. ओय प्रत्येकाचं सेपरेट आहे की नाही, आहे का कोणाचं सेम सेम यायला पाहिजे ना. मी ते मताचा आहे. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे, प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलेलं आहे. याच्या जळत बसू नका, काही फरक पडत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. त्या भगवंतावरती विश्वास ठेवा, त्याचं नामस्मरण घ्या. किती मोठं करायचे त्याच्या हातात आहे. विठाल विठाल कुंडली पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुंडली जगद्गुरु तुकाराम गुरु जोग महाराज की जय. हनुमान की जय. गोरक्षनाथ भगवान की बोलो रे भगवान की जय. आता हे ठरलेलं गणित होतं महाराज. त्या दिवशी जायचं, त्या दिवशी मरावं लागतं. कोणाला किती मोठं करायचं देवाच्या हातात आहे. हा तुमच्या परिसरात भरपूर फिरलो महाराज मी. तुमच्या परिसरात एक म्हण आहे, भगवान देता है तो छप्पर फाडके देता है ना मन. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, एवढीच मन माहिती तुम्हाला. त्याच्या पुढची आरती सांगू का. हा भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, लेकिन लेता है तो चमडी उधाड के लेता है. उलटी वाजायची उलटी. त्याच्यामुळे ते भगवंतावरती विश्वास ठेवा. कोणावर किती जळालं तर काही फरक पडत नाही. आता गोड गायन करतात हे सगळे मंडळी, यांच्यावर मी किती जळालो तर काय फरक पडणार यांना. त्यांना जसं गायन येतं ते अक्षय महाराज उगलेले येणार नाही महाराज. अक्षय महाराज उगले जसं वक्तृत्व करतात आमचे किशोर महाराजाला येणार नाही. किशोर महाराज असे मृदुंग वाजवतील सचिन तेंडुलकरला जमणार नाही. सचिन तेंडुलकर षटकार मारतो ते लता मंगेशकरला येणार नाही. लता मंगेशकर जसे गायन करतात ते गौतमी पाटीलला येणार नाही. आणि गौतमी पाटील जशी ठुमका हानती बसलेल्यापैकी तुम्हाला कोणालाच येणार नाही महाराज. मला मुद्दा क्लिअर करायचा, प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळे बनवलंय. याच्या जळत बसू नका. भगवंतानी दिलाय ना आयुष्याचा आनंद घ्या. कारण काळ कधी उडी मारेन सांगता येत नाही. माझा थोडा विस्तार झाला होता. जे लोक सकाळी अंत्यविधीला आले होते, जुन्नर तालुक्यातली घटना मी तुम्हाला सांगत होते, त्यांच्या मनात तरी आला असेल का दुपारून आपला अंत्यविधी होईल म्हणून. नाही ना. तुम्हाला नगर किती अंतरावरती इथून 15-16 किलोमीटर. डीएसपी चौक माहिती तुम्हाला. डीएसपी चौक संभाजीनगरला रस्ता जातो तो. एकदा मी कीर्तन करून आलो, त्या डीएसपी चौकामध्ये सिग्नल पडला म्हणून माझी गाडी थांबली. 4 व्हीलर थांबलेल्या आहे, 2 व्हीलर थांबले. आमच्या सगळ्यांचं लक्ष सिग्नलकडे. काही सेकंदात सिग्नल ओपन होणार आणि आमच्या गाड्या निघणार. तेवढे ते स्कूटरवाला आला, स्कूटीवाला ती मध्ये येऊन थांबलं. काळाचं काम किती अवघड. अजून एक उदाहरण दिलं तुमच्या जवळच्या. सिग्नल पडलेला आहे, 4 व्हीलर थांबलेल्या आहे, 2 व्हीलर थांबलेल्या आहे. सगळ्यांचं लक्ष सिग्नलकडे. काही सेकंदात सिग्नल ओपन होणार, गाड्या निघणार. स्कूटरवाला आलं आणि ते मध्ये येऊन थांबलं. ते मध्ये येऊन थांबलं. तेवढ्यात आकाशातून घार चालली होती महाराज, आणि घारीच्या पायात नाग होता. कस काय देव जाणे नागसा टाकला तिच्या पायातून, तो पडला स्कूटरवाल्याच्या अंगावर. खरं सांगा त्या बिचारीची काय चुकी. ते कुठं उभा आहे सिग्नलवर, आणि नाक कुठून आला. साकद नाक कुठून आला.
जसा नाग खाली पडला महाराज घारीच्या तावडीतून सुटला त्याने क्षणात सुद्धा विलंब नाही का फणाक काढला दंश केला. आम्हाला फोर व्हीलर मधून खाली उतरायचे आत तोंडाला फेस येऊन तो माणूस सिग्नलवर मेला. सकाळ नावाच्या पेपरला फोटो सहित बातमी होती. मला काय म्हणायचं तो घरी असता मग साप चावला असता मग मी मान्य केलं असतं ना. तो शेतात गेला असता त्याला साप चावलेलं कोणी पाहिलं नसतं मग मी मान्य केलं असतं. ते कुठं उभा आहे हा सिग्नलवर साप कुठून आला होय पाठीमाग बसलेले. कीर्तन प्रवचनातले माग नाही बसायचं कवा सापुडी आणि सांगता येत नाही बरं का. पुन्हा म्हणू नका उगले महाराजांनी आमच्याकडे येऊन आम्हाला सांगितलं नाही कवा सापुडी आणि तोंडाला फेसून मरावं लागेल सांगता येत नाही. मी पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला पारनेर तालुक्यातलं दिलं मधमाशीच्या रूपाने काळाला. दुसरं उदाहरण दिलं जुन्नर तालुक्यातलं दिलं स्मशान भूमीमध्ये टँकर घुसला टँकरच्या रूपाने काळाला. आणि तिसरं उदाहरण दिलं तुम्हाला नगर तालुक्यातलं दिलं काही चुकी नसताना सापाच्या रूपाने काळाला. तुकोबानी वर्णन केलंय काळाला जवळी ग्रासावया. मग तुकोबा काळ जर प्रत्येकाच्या उशाला येऊन बसला आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं वर्णन आम्हाला कराल का. याचा उपदेश अभंगाच्या पहिल्या नको नको मना गुलतुमाया जाडी नको नको मना गुलतुमाया जाडी हे नको नको मना मना गुंतुमाया जाळी नको नको मना गुंतुमाया जाळी नको नको मना गुलतुमाया जाडी नको नको मना गुलतुमाया जाडी नको नको मना गुंतुमाया जाळी नको नको मना गुंतुमाया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल माझे काळाची हे उडी पडेल माझे काळाची ही उडी पडेल माझे काळाची ही उडी पडेल माझे हे नको नको मना गुलतुमाया जाळी काळाला जवळी ग्रासावया हे नको नको मना गुंतुमाया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया. तुकोबानी त्याच्यामुळं सांगितलं काळाला जवळी ग्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी. पण आपण सगळे संसाराच्या मायाजाळात गुंतलोय. आपल्याला देव काय धर्म काय देश काय ग्रंथ काय संत काही घेणं देणं नाही. खरं सांगा पुरुष मंडळी तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ महत्वाचं. पहिल्या शब्दावर मला बोलायचंय मायाजाळ महत्वाचं का देव महत्वाचा. देव किती लोकांना देव महत्वाचा करा वर बोट कोणालाच नाही. काय एवढ्या लांब बोलेल मला तुम्ही. माता भगिनी तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ. देव किती जणील देव महत्वाचा करा बरोबर बोट. कसे वर बोट आले बरं उगाच राष्ट्रपती पदार लेडीज बसली नाही महाराज. पुरुषांचं अवघड झालं रे. सगळ्या क्षेत्रात माघार माघार माघार. नाहीतरी मला पुरुषांची किव यायला लागली महाराज. आता 4-5 महिन्यापासून तर जास्त यायला लागली. माझ्या आयुष्यात एक प्रसंग घडला म्हणून जास्त यायला लागली. काय घडलं सांगतो चला. पाथर्डीला एक कीर्तन केलं वर्ष श्राद्धचं. मी आळे फाट्याला कीर्तनाला चाललो होतो. नगरमध्ये माझा एक मित्र मला भेटण्यासाठी आला म्हणून त्या बस स्टॉपच्या शेजारी अशी गाडी लावली आणि त्या बस स्टँडवरती जाऊन उभा राहिलो महाराज. मी त्याची वाट पाहत. पुरुषांची का किव यायला लागली त्याचं उदाहरण सांगतो. बस स्टँडवरती मी ज्या ठिकाणी उभा होतो माझ्या समोर एक जोडपं उभं होतं नवरा बायको. ऐका बरं का. मी ज्या ठिकाणी उभा होतो माझ्या समोर एक जोडपं होतं नवरा बायको. 2 बॅगा होत्या 2 बॅगा. दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या नवऱ्याच्या. तुम्ही खरं बोलून गेल्या. गडबड माणूस खरं बोलतं महाराज. दोन्ही बॅगा कोणाकडं
नवऱ्याकडे. तुम्ही नवऱ्याकडे म्हणत चला, बाकी मी सांभाळतो, मला थोडा सपोर्ट करा आता फक्त. दोन्ही बॅगा कोणाकडं? नवऱ्याकडे. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? बोला बोला. नवऱ्याकडे. दोन्ही बॅगा नवऱ्याकडे. बस आली की नाही पाहायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं? नवऱ्याकडे. बसमध्ये लईच गर्दी असली आणि एकच शीट रिकाम असलं, बसायचं काम कोणाकडं? बायकोकडं. वा रे वा, साकत सार्थक झालं कीर्तन. काय विचार पुरुष मंडळी. आता माता भगिनी, माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही ज्यांनी ज्यांनी वर बोट केलं, तुम्हाला देव महत्वाचा आहे, तुम्हाला मायाजाळ महत्वाचं नाही. आता मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, गाडी बंगला, घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे घ्यायच्यावर, कोणाला माघार घ्यायची नाही ना. फॉर्मची मुदत चालू आहे बरं का अजून. तुम्हाला देव महत्वाचा. फायनल. थोड्या वेळात माझं कीर्तन संपेल. तुम्ही भोजन वगैरे केलात, इथून निघालात, अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडेने तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. खरं सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला बोला बोला. रामाची. 100% 100% रामाची. रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची आहे. होय, रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा बाप्पा मला काय सांगा आता. काय सगळं रावणाची उचले ना, तुमचं काय घेऊन बसले तुम्ही? माता भगिनी, तुम्ही रामाची उचलता का? खरंच रामाची? अरे सरकारच्या 1,500 करता दिवसभर बँकेसमोर उभा राहणार आहे तुम्ही. मला तरी कशाला खोटं बोलत असेल काही कळत नाही महाराज तुम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही माझ्या आईसारखे आहे, बहिणीसारखे आहे. खरं सांगा, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. खरं सांगा, दोन्हीत पवित्र काय? हा, तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल. लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निधा आणून ठेवायची. जमन का? येडा बेडा काय म्हणा बाप्पा, तू 80,000 सोन्याचा भाव गेला आणि तू म्हणतो ईद आणून ठेवा. बास, दोन्ही उदाहरण सिद्ध झालं. तुम्हाला देवाचं काही घेणं देणं नाही. लोक फक्त म्हणतात उगले महाराज तुमचं कीर्तन असलं का असं वाटतं संपूच नाही. चांगला जर साप इथं मध्ये निघाला तर एक बसच नाही माझ्या पुढं. कशात? तुम्हाला देव महत्वाचा, तुम्हाला जीव महत्वाचा आहे महाराज. तुम्ही मायाजाळात गुतल, याच्यात नवल नाही महाराज. 4-5 महिन्यापूर्वी मी या संसाराच्या मायाजाळात गुतलो. अवघड राहत महाराज. हे दिवाळीच्या आदल्या दिवशी त्या अकोल्याला एक कीर्तन केलं, मी गावाकडे आलो. घरी आल्यानंतर माझी मिसेस धर्मपत्नी माझी डोकं दाबीत होती माझं. आणि डोकं दाबता दाबता किशोर महाराज बायकोने मला प्रश्न केला. का म्हणे, लग्नाच्या अगोदर तुम्ही एवढीच धावपळ करत होते, रोज दिवसाची 3-3, 4-4 कार्यक्रम. लग्नानंतर मी पाहते रोज तेवढीच धावपळ आहे, दिवसाची 3-3, 4-4 कार्यक्रम. आता समजा तुमचं डोकं दुखतं म्हणे, मी दाबून देते म्हणे. लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबत होतं म्हणे? पहा प्रश्न कसा विचारला. आता मी डोकं दाबते म्हणे, लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबून देत होतं म्हणे? महाराज, मी 12 गावचं पाणी पितो रोज. मी काय साधा चाप्टर आहे होय? मी तिला सरळ सांगितलं, म्हणलं खरं सांगू तुला, लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हटलं. ज्याला विनोद समजला त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याने डबल जेवण करा मग घरी जा महाराज. अरे संसारच काम लय अवघड असतं. याच्यात मायाजाळात गुतू नको. तुकोबानी सांगितलं, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. त्याच्यात जर गुंतून बसला, काळा आला जवळी ग्रासावया. काळाच्या तावडीतून वाचवणारा जगात कोणी नाही का? 2 व्यक्ती महाराज. पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. पाथर्डी तालुक्यात कधी गेला तर सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांच्या दर्शनाला थांबा गहिनीनाथ गडावर. महाराज 8 दिवस रुबी हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत एवढ्या साधूनी केली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. आणि काळ सगळ्यात जास्त जर कृष्णा महाराज कुणाला घाबरत असेल, आपण सगळेजण काळाला घाबरतो, पण काळ कुणाला घाबरतो? ज्याचं नाव घेतल्यानंतर काळ असा लटलटा कापतो महाराज. तुकाराम 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 जय हो. तुकाराम 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 तुकाराम. हे नाम घेता काप्यम, नाम घेता काप्यम. धन्य तुको मा समर्थ, धन्य
समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. किती घाबरतो काळ संताला तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. महाराज दुसरी व्यक्ती कोणते काळाच्या तावडीतून वाचवणारी तिचं नाव काय आहे? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून या. देवाच्या मनात आलं देव 100% काळाच्या तावडीतून वाचवतो. कोणाला वाचवलं? समृद्धी महामार्गवरती एक बस पलटी झाली 26 जण जळून मेले. तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिली. कसा वाचवतो देव ऐका. त्याच्यानंतर 2च तासांनी सप्तसुरुंगी गडावरून बस खाली कोसळली. 400 फूट बस खाली पडली. 18 सीट होते. एक म्हातारी मेली. 17 सतर जशीच तशी जिवंत आहे. कसा वाचवतो देव. दुसऱ्या दिवशीचं पेपरचं कात्रण दाखवेल मी महाराज. मी तुम्हाला अक्कलकोट रस्त्याला बस चालली होती. 55 माणसं बसमध्ये प्रवास करत होते. ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाडावरती बस जाऊन आदळली. या दोन्ही बसपेक्षा भयानक अपघात त्या बसचा झाला. पण 55 लोक अक्कलकोटला जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं भजन चालू होतं. एवढा भयानक अपघात झाला पण एकाही माणसाच्या डोक्याच्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही. सांगा ही कृपा कोणाची आहे? ही कृपा त्याची आहे. देव राखेत या मारील कोण न मोडे काटा हिंडतावन न मोडे काटा हिंडतावन. देव राखीत या मारील कोण मारील मोडे काटा हिंडतावन न मोडे काटा हिंडतावन. त्याच्या मनात आल्यावर तो काही करतो महाराज. फक्त देवाच्या मनात आलं पाहिजे. हा ते स्वतःच सुद्धा स्वतःकडे ठेवत नाही. देवाच्या मनात आल्यावर अवघड गोष्ट आहे महाराज. बारामती सुद्धा स्वतःचा पक्ष स्थापन करून सुद्धा माणसाला सांगावं लागतोय घड्याळाकडे पाहू नका आले देवाजीच्या मनात. स्वतःचा पक्ष असणाऱ्याला सुद्धा सांगावं लागतो धनुष्यबाणाचं बटन दाबू नका आले देवाजीच्या मनात. स्वतःच सुद्धा स्वतःकडे ठेवीत नाही ते. त्याचं काम लय कठीण आहे. अजून किती उदाहरण. हे आचारसंहितेमुळे मला जास्त बोलता येत नाही. 20 नंतर मी ओपन असं बोलल. हा त्याचं काम लय अवघड आहे महाराज. सांगू का तुम्हाला. त्याच्या मनात आल्यावर ते काही करतात. देवाच्या मनात आलं इमानातून पडलं तरी जगवतो. त्याच्या मनात नसलं सायकलून पडलं तरी देव जगून देत नाही. देवाच्या मनात आलं समुद्रातून बाहेर काढतो. त्याच्या मनात नसलं ते हौदातून सुद्धा बाहेर येऊन देत नाही. देवाच्या मनात आला रात्रीतून श्रीमंत. त्याच्या मनात आला रात्रीतून भिकारी. त्याच्यामुळे माता भगिनी वाचवणारा तोय मोठं करणारा तोय ना. उठता बैसता हरी बोला दळिता कांडिता हरी बोला भांडताना सुद्धा हरी बोला 1,500चा हप्ता बँकेतून घेताना सुद्धा हरी हरी बोला. आता याच्या व्यतिरिक्त बोलत नाही महाराज. भगवंताच्या नामस्मरण इतकं श्रेष्ठ जगात काही नाही. त्याच्यामुळे 3 देवाला कधी विसरायचं नाही. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता, तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर जायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. तुमच्या मागं किती घाई असू द्या किती धावपळ असू द्या तुम्हाला पुन्हा गावात आणायचं की नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे. मग ती शनी भगवंताच्या असू द्या हनुमानजीच्या असू द्या गणपती बाप्पाच्या असू द्या साईनाथांच्या असू द्या स्वामींच्या असू द्या खंडेरायाच्या असू द्या ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार आहे. एक खंडोबा एक देवी आहे. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहित नाही आपला खंडोबा कोणता आहे. नुसतं जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती मी चंपाष्टी दिवशी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने एक उदाहरण दिलं. कृष्ण परमात्मा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेराया. कृष्ण परमात्मा असं सांगतो वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवत दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीने दर्शनाला जातो. का जातो? सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्या ज्यांनी जाणं झालं त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जेव घाला. त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरात सुख समाधान प्राप्त करून देईल. कुलदैवत श्रेष्ठ आहे. आणि तिसरी देवता पितृदेवता आहे. आजची ही पूजा आहे ना पितृदेवची जी पुरा आहे. ठरवलं असतं त्यांचे दोन्ही बंधूंनी. अपंग होता आमचा भाऊ. वय कमी होतं 22-23. नाही आम्हाला ब्राह्मण बोलायचं नाही पूजा करायची नाही उगले महाराज बोलवायचे नाही कीर्तन ठेवायचं नाही लोक जीव घालायचे. काय झालं असतं? काय झालं काय असतं? लोक सहज बोलतात उगले महाराज इथं केल्याने कुठं वरती पोहोचतं का अमकं होतं का तमकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचले म्हणून आपल्याला लय अक्कल आल्याशी लोक लय भेट देत मला. कोण म्हणतं वरती पोहोचत नाही. आता त्यांचे बंधू असणारे माझे मित्र आकाश दादांनी मला फोन केला उगले महाराज काही करा तेवढी तारीख मला ऍडजस्टमेंट करून द्या. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता तुम्हाला? नाही ना. मी इथं पोहोचलो कोण आहे. तसंच आहे. तुमच्या आई वडिलाच्या नावाने तुम्ही जे क्रियाक्रम करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचतं. माता भगिनी एका वेळी देव लय बराबर का
पण देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही, मरून पण देत नाही. 4 दोष सांगितले शास्त्राने. लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक ऐका 15-20 मिनिटाचा. पहिला दोष वास्तु महात्म्य वास्तु दोष, दुसरा दोष अन्न महात्म्य अन्न दोष, तिसरा दोष संघ महात्म्य संघ दोष, आणि चौथा दोष पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक? महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त आहे पितृदोषामुळे, 75%. आणि सगळ्यात ज्यादा पैशावाले. फक्त समोर प्रश्न विचारित नाही, आपल्याला नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. मग होतो कशामुळे पितृदोष? ऐका आता ध्यान करून. तुम्ही रोज देवाची पूजा करता का माता भगिनी? देवाची पूजा करता का? आजारी आहेत का तुम्ही? मी घरी जाऊ का? बोला ना मग. करता देवाची पूजा? देवाची पूजा एकदा चुकली, दोनदा चुकली, तीनदा चुकली, 5 वेळेस चुकली, देव माफ करतो. 2 विधी आयुष्यात चुकल्या तर 3 पिढ्याला भोगावं लागतं. त्याच्यातला पहिला विधी, घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. आणि दुसरा विधी, ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. 2 विधी चुकले, 3 पिढ्याला भोगावं लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्यशास्त्राने सांगितल्या, 9 प्रकारचे स्पष्ट दिसतात, 10वी दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष, दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर तुमच्याकडून चुकलं, हे तुमच्या लेकराला नाही तर नातवाला म्हणजे भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस, ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याला 2.5 तासाची पूजा त्रिविने संगमावर सांगितले. आणि जो गरीब माणूस आहे, दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर खातो, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय ऐका. भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11:32 बारा वाजेपर्यंत पूर्व दिशेकडून जर काक स्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवतंय. कधी वाचलं का? कधी अभ्यासलं का? ज्ञानेश्वरी सारखं ग्रंथ नुसतं बांधून नका ठेवू, तुकोबाचं गाता नुसतं बांधून नका ठेवू. आणि जीवन जगाचं असं एक वाक्य आहे का, देवाला काही मागू नका. देव फुकटात कोणाला काही देत नाही महाराज. देवाला फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पहाते पांडव खंड वनवाशी. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडव समेत राहिला. त्यांना काही दिलं नाही, तुम्हाला मला देव द्यायला येडा आहे का? देव देत नाही या मताच मी अजिबात नाही. आमच्या संताचं प्रमाणे देव देतो कधी, गेसे तेव्हा देसे, ऐसा अससी उदार. देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबराला साधकांनी प्रश्न केला, तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कुणाला? तुकोबानी अभंग सांगावा, दादा तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणा इच्छिती तया कुळा. पित्रांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आहे. काय पुरावा? तुमच्या घरातलं उदाहरण देतो. चला, वडील जर अचानक निघून गेले, म्हातारा जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये जर बंगला झाला, दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने मागं वळून, होय म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं कोण म्हणत होते. ते काही येडे नव्हते महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सूक्ष्मजीव करतो, याला पित्रांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्रांचे किती पावर आहे पाहायचं असेल तर माझ्या विरहित कधी पैठणला जा. पैठण माहिती आहे तुम्हाला? श्रीमंत साधुनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधुनाथ महाराजांनी मृत्यू लोकावरचे माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले. ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला आले. पैठणचा इतिहास आहे. ते श्रीमंत साधुनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का आपल्याला? त्यांचे एवढे श्रीमंत आपण नाही महाराज. त्यांच्या घरी जगाच्या बापाने 36 वर्ष चंदन उघडून देऊन पाणी भरावेळे श्रीमंत साधुनाथ महाराज. पण आराध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी हिंदू धर्माच्या रूढी परंपरा बंद केल्या. त्याचे तोटे तुम्ही भोगले. त्याचा पहिला तोटा झाला, कलियुगामध्ये माणसाचं आयुर्मान कमी झालं. बाप जिवंत असताना पोरं मरायला लागली. दुसरी गोष्ट, समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश लोक नगर तालुक्यामध्ये गोळ्या घेतल्याशिवाय लोकांना झोपा येत नाहीची कारण. 5 ग्रंथ पितृऋणातून मुक्त होण्यासाठी वर्षातून 2दा त्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. आता पिंडदानाचे विधी आतमध्ये ब्राह्मणाच्या साक्षीने वेदांच्या रुचांगान पिंडावरती झालं. अतिशय समर्पक पद्धतीने पूजा केली. कधी कळतं त्या पिंडदानाचं महत्व तुम्हाला? आपल्या परिसरात अजून बरं आहे. मुंबई, कोकण, मावळ, भिवंडी पट्ट्यात जर मी कीर्तन प्रवचनाला गेलो, अवघड परिस्थिती महाराज त्या लोकांची. कधी कळतं त्या लोकांना पिंडदानाचं महत्व? आपले पोरं पोरी 30-30, 35-35 वर्षाचे होतात. पोरांचे लग्न जमत नाही, पोरींना नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर आणि महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर तुम्हाला कळू नये बरं काय निघतं ते जन्मकुंडलीत? कालसर्पयोगाची शांती निघल, पितृदोष निघल, नवग्रह शांती, मंगळा शांती, नारायण नागबली, 9 प्रकारच्या शांत्या सोडल्या, 10वी येत नाही. आले तर कार्यक्रम करायचे सोडून देईल महाराज मी उद्यापासून. कधी कळतंय तुम्हाला? मला 30-30, 35-35 वर्षाचे लेकरं होईपर्यंत जर आपल्याला कळत नसेल तर कसं विचारवंत म्हणावं रे? अरे भारत महासत्तेकडे चाललाय. 2024 सुद्धा आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये पदार्पण केलं. कोल अडाणी बसलेल्यापैकी सगळ्याला वाचता येते, सगळ्याला लिहिता येते. मी म्हणत नाही एवढे लोक एकत्रित या, मी म्हणत नाही उगले महाराजाला कीर्तनाला बोलवा, मी म्हणत नाही एवढा खर्च करा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करता येतं. फक्त पिंडदान चुकू नका, एवढं माझं सोजवळ मत. का उगले महाराज?
कोणी केलं जगातलं पहिलं पिंडदान? आहे का तुमच्याकडे पुरावा? बिना प्रूफचं बोलत नाही महाराज. इथून 450 वर्षापूर्वी तुकोबाने पिंडदान केलं, ते पण एका पिढीचं नाही केलं, 8व्या पिढीपासून केलं. विश्वंभर बाबापासून पिंड पदावरी दिला पोली एकरी, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. त्याच्या अगोदरचा पुरावा देऊ की एखादा? 450 वर्षापूर्वीचा अगोदरचा. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाने जुन्नर तालुक्यामध्ये आळे नावाचं गाव आहे, तिथे एका रेड्याला समाधी दिली. माहिती आहे तुम्हाला? त्या आळे नावाच्या गावामध्ये माऊली ज्ञानोबाने ज्या रेड्याला समाधी दिली ना, त्या रेड्याचं पिंडदान स्वतःच्या हाताने ज्ञानोबाने केलं. सांगा मला तुम्ही सगळे तर हे गाव जागत ग्रामस्थ 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबा जर एखादं रेड्याचं पिंडदान करत असतील, 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबा जर 8व्या पिढीपासून पिंडदान करत असतील, तुम्ही आम्ही केलं म्हणून याच्यात नवल काय झालं? पण हातात माईक आला का माणूस काय बोलून याची गॅरंटी नाही. उगले महाराज नाही केलं मी आईचा दावा, नाही आम्ही पिंडदान केलं, नाही आम्ही क्रियाक्रम केलं, नाही मी पितृजीव घातले. काय परिणाम? माझी भाषा सांगू का? तुकोबाची भाषा सांगतो. तुकोबा म्हणतात तुमच्याकडून जरी घडलं नाही, आहा कट्टा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. पुन्हा एकदा प्रमाण ऐका माता भगिनी. तुकोबा म्हणतात आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. तुमच्याकडून जरी घडलं नाही, कालांतराने त्या घराण्यामध्ये असं पोरग जन्माला येतं का लोक म्हणतात आजाने किती कमवलं, बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपून टाकलं. बा समजून घ्यायचं पितृकोप. आणि पितृदोषाने चांगले चांगले घराणे उलटे पालटे झाले. तर हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडे. 38-40 उदाहरणं मी नगर तालुक्यातले तुम्हाला नावानिशी देऊ शकतो, पण माझ्या विचारांना ते पटत नाही महाराज. अहमदनगर जिल्ह्यातले एक उदाहरण देऊ तुम्हाला. कोपरगावचे सध्याचे विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे, नावानिशी सांगतो चला. त्यांनी माझं कीर्तन घेतलं त्यांच्या पट्ट्यात. चांगला माणूस, गोड माणूस. असं कार्यक्रम सुरू झाला ना, एक पांढरा शुभ्र वस्त्र परिधान केलेला माणूस समोर रडत होता. मी एका वार करायला विचारणं, म्हणलं का रडतो? याला मुलं नाही, संपत्ती नाही. सगळे म्हणे महाराज आमच्या भागातला नामांकित डॉक्टर म्हणे तो. मी म्हणल्याला रडायला काय झालं? मग कार्यक्रम संपला, तो माझ्या दर्शनाला आला. त्यांनी 100 रुपयाचे ज्ञानेश्वरीवरती ठेवले. माझं व्हिजिटिंग कार्ड नंबर त्याने घेतला. मी त्याला प्रश्न केला, डॉक्टर रडायला काय झालं तुम्हाला? मुलं नाही, संपत्ती नाही. सगळे म्हणे. उगले महाराज माझी एक इच्छा आहे, 2 मिनिटं तुम्ही माझ्या घरी यावं. कधी गेले कोपरगावला तर वाघमोडे डॉक्टर म्हणून नामांकित डॉक्टर, नावानिशी सांगतोय, मोठं हॉस्पिटल त्या माणसाचं. पिंडदान न केल्याने काय तोटा होतो, पितृदोष किती खतरनाक असतो याचं उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं देतोय महाराज. त्याच्या घरी गेलो मी, सोप्यावरती बसलो. म्हणलं चहा पाणी घेण्याच्या अगोदर तुम्ही रडत का होते जरी सांगा. तुम्हाला मुलं नाही? 3 मुलं आहे म्हणे मला. मोठ्या मुलाचं 42 वर्ष डॉक्टर आहे, 2 नंबरच्या मुलाचं 39 वर्ष सिव्हिल इंजिनियर आहे, 3 नंबरच्या मुलाचं 35 वर्ष माझी शेती पाहतो, 450 एकर जमीन आहे. बाप्पा म्हटलं तुला एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी एज्युकेटेड संतती, मग रडायला काय झालं? त्याचं एकच कारण. उगले महाराज मोठा मुलगा जो 42 वर्ष डॉक्टर आहे, 2दा लग्न झालं, 2दा खायचं सोडून त्याच्या बायकोला काहीच काम. तिने पोराच्या जन्मकुंडलीत त्याने माझ्या समोर टाकल्या. मोठ्याच्या जन्मकुंडलीत कालसर्प योगाची शांती पितृदोष, 2 नंबरच्याही जन्मकुंडलीत कालसर्प योगाची शांती पितृदोष, 3 नंबरच्याही जन्मकुंडलीत कालसर्प योगाची शांती पितृदोष. मी एकच प्रश्न विचारला डॉक्टरला, आपल्याला खरं उत्तर द्यायचं, खोटं बोलायचं नाही. तुमच्या आईचं किंवा वडिलाचं पिंडदान तुम्ही कुठं केलं? म्हटलं तुमच्याकडे पैसा होता म्हणून काशीला जाऊन मनकर्णी का घाटावरती केलं, पैसा होता, इलाहाबाद त्रिवेणी संगमला केलं, गायगाव टोका प्रवरा संगमला केलं का कोपरगावला दारासमोर केलं? त्याने रडत असताना मला उत्तर दिलं, उगले महाराज मी नोकरीच्या माध्यमातून बाहेर होतो म्हणे. आई गेली त्यावेळेस मला सुट्टी भेटत होती, मी सुट्टी घेतली नाही म्हणे. एवढ्या लांब जायचं, वेळ वाया जातो, पैसा खर्च होतो. आपण गेल्यावर काय म्हातारी उठून बसणार आहे? नाही गेल्याने काय फरक पडतो? जन्माला घातलं म्हणजे काय उपकार केला का? चट घरची विधी करून घेतील. आईच्या शेवटही मी आलो नाही, बापाच्या शेवटही माझं येणं झालं नाही. कसे खाऊन देते माय बाप तुम्हाला? अशी 121 उदाहरणं आहेत महाराज माझ्याकडे. 38-40 उदाहरणं तुमच्या परिसरातले सगळे श्रीमंत लोकांचे. गोळ्या घेऊन सुद्धा लोकांना झोपा येत नाही, एवढा खतरनाक आहे पितृदोष. तुम्हाला काही काहीचे नावं सांगितले असते, पण तुमच्या जवळचे कोणी असतील म्हणून नावं प्रदर्शित करत नाही. उद्या परवा कधी नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, माझ्या बरेच जा. 50-50 हजार रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणारे लोक मी समोर दाखवतो तुम्हाला. समोर कधी कळतं महाराज तुम्हाला? चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कारच घालत नाही. नगरच्या पुढं पाईपलाईन रोडला एक 10व्या निमित्ताने प्रवचन झालं माझं. आणि राजकीय क्षेत्रातल्या एका व्यक्ती महत्वाने माझं व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि 2-4 दिवसांनी फोन केला. लोक कार्यक्रम नंतर कोणी कार्ड नंबर घेतं, कोणी यूट्यूब इंस्टाग्रामला माझा एखादा कीर्तनाचा व्हिडिओ आला त्याच्या खाली नंबर असतो, त्याच्यावर फोन करून प्रश्न विचारतात. तुमचा अधिकार आहे महाराज, तुमचा हक्क आहे, तुम्ही 100% विचारा. त्याने मला 2-4 दिवसांनी फोन केला, उगले महाराज बोलताय? म्हणलं उगले महाराज बोलतोय. आमच्या मुलीची जन्मकुंडली म्हणजे 37 वर्ष पुरीचं वय, 1.5 लाख रुपये महिना आहे, अजून लग्न नाही झालं. काय करायचं रे त्या पैशाचं? किती उदाहरणं देऊ तुमच्या परिसरातल्या पोरांचे मी तुम्हाला असे. मग एखाद्याच्या घरी गेलो, लोक सांगतात 1 मिनिट रस्त्यावरती गेला, अपघात झाला, जागेवरती जावं लागलं.
या सुप्याच्या पुढे गटेवाडी म्हणून गावे 2 महिने ते का घरातले 6 ऍक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी होती, पैसा होता, संपत्ती होती, गरज त्यांनी फाशी घेतली तर पडून मेला. पैसा असून सुद्धा त्याचं पोरगा औषध पिऊन मेलं. पैसे येताना भरपूर असतात, रुपया शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचा बंगला आहे, घरात वाद किटकिट भांडणं सतत असं वाटतं घरी पण जाऊ नये, कुणाचं तोंड पण पाहू नये, कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. या सगळ्या प्रश्नाचा जर अभ्यास करायचा असेल तर माझ्या विरहित गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्म पुराण गरुड पुराण श्रेष्ठ सांगितलंय. त्याच्यामध्ये उल्लेख ही पितरांची कृपा असेल तर कमी काळात भरभराट, पितर नाराज असतील कमी काळात माणसाची बर्बादी आहे. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवी, महाराष्ट्रभर फिरतो. पिंडदान तुम्ही आम्ही करू त्याच्यात नवल नाही महाराज. ज्याच्या सत्यशे वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कुणी केलं दशरथाचं पिंडदान? रामाने केलं का सीतेने? किती प्रवचन कीर्तन ऐकले तुम्ही आतापर्यंत? दाव्याचे, श्राद्धाचे. काळाची गरज महाराज आहे. कीर्तनकारांना सुद्धा ज्या त्या वेळेला ज्या त्या विषयाचं महत्व सांगितलं पाहिजे. बरं कुठं केलं बरं? चांदणी चौकात. पुढं 5,500 वर्षापूर्वीचं पिंडदान आहे. दशरथाचं पिंडदान रामाने नाही केलं, सीतेने केलं. फल्गु नदीच्या पात्रात केलं. त्याच फल्गु नदीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. पण अहिल्याबाई होळकर पिंडदान करत असताना एक मंदिर उभारलं, त्याच्यामध्ये अजून विष्णूची मूर्ती नाहीये. का नाही कमून नाही, थोडा इतिहास वेगळा आहे. पण एक वाक्य बोलू का? अहिल्याबाई होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर हिंदू धर्माची एकही मूर्ती मंदिरात शिल्लक राहिली नसती महाराज. उपकार आहे त्यांचे तुमच्या आमच्यावर. पण दुर्दैव सध्या महाराष्ट्राचं राजकीय पोळ्या भाजण्याकरता जातीत ह्या लोकांनी वाद लावून दिले आहेत. पाया पडून सांगतो, याच्यात होरपळून जाऊ नका. पाया पडून सांगतो महाराज, मी या विचारांच्या पलीकडचा माणूस आहे. तुमचंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे. बसलेल्यापैकी कुणी ओळखून दाखवा अक्षय महाराज उगले कोणत्या जातीचा आहे, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो. येईल ओळखू माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला. या जाती आपण तयार केल्या महाराज. हे पहा, ज्याचा त्याचा हक्क ज्याला त्याला 100% भेटला पाहिजे या मताचं मी आहे. पण या जातीमध्ये होरपळून जाऊ नका. जातीपेक्षा आपल्याला धर्म महत्वाचा आहे. वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. धर्माच्या विरोधात कोणी बोलले 1 मिनिट सुद्धा सहन करायचं नाही. जातीपेक्षा धर्म महत्वाचा आहे. एक वाक्य बोलू, आवडलं तर टाळी वाजवा. एखादा दिवा राहतो, दिव्याला वात राहती महाराज. एखादा दिवा राहतो, दिव्याला वात राहती. दिवाच नाही राहिला तर ती वात काय कामाची, आणि धर्मच नाही राहिला तर ही जात काय कामाची महाराज. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो, याच्यात होरपळून जाऊ नका. धर्माच्या विरोधात कोणाला, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो ना, त्याचा स्वाभिमान अभिमान पाहिजे. फल्गु नदीच्या पात्रात अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान? पाकिट फुकट द्यायचं म्हण, तुला पैसे तुला घेतून उगता आम्हाला दिलं. बोलील काय आले एवढ्याला म्हणून आम्ही येडे आहे पुढे बसायला. आता 12:30 वाजले म्हणा. हा, रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने केलं, विभीषणाने. हा, तुमच्या मनात येत असेल ना असं प्रश्न विचारल्यानंतर? नाही येत का? हा, कुणी केलं? त्याच्या भावाने केलं. मी म्हणत ना लय खर्च करा. मी खर्च करायच्या भानगडीत कोणालाच पाडला नाही महाराज. माझा सासरा सोडला तर कोणालाच खर्चाच्या भानगडीत पाडला नाही. एकच व्यक्ती माझ्या आयुष्यातली फक्त तेवढी, जिथल्या तिथं जागे व्हा. 20-25 दिवसापूर्वी त्या पिंपरी चिंचवडच्या शेजारी आकुर्डी नावाचं एक गाव आहे. माझं कीर्तन झालं. महाराजांनी एक ॲडव्होकेट माणूस माझ्या भेटीला आला. अति प्रचंड हुशार महाराज तो, अति हुशार. मी शक्यतो कुणाला हुशार म्हणत नाही, तुम्हाला खरं सांगतो. त्याचे 6 कारण आहेत. ते कधीतरी बोलणं नाही हुशार. पण मी त्याला हुशार का म्हटलो, त्याने आतापर्यंत कोणकोणत्या केसेस लढवले हे जर मी तुम्हाला सांगितलं मग तुम्हाला त्याची हुशारी कळेल. आणि कोणत्याच कीर्तनकाराने या व्यासपीठन केसेस विषयी बोलू नये हा संप्रदायाचा नियम आहे. माझं कीर्तन संपलं. सध्याचे भोसरीचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे साहेब यांच्याकडे आमचं संत पूजन होतं. भोजनाची व्यवस्था बंगल्यावरती होती. आम्ही सगळी मंडळी गेलो. ॲडव्होकेट साहेब आले, माझे शेजारी अशी खुर्ची टाकून बसले. मला म्हणे, उगले महाराज 63 वर्ष वय चालू आहे म्हणे माझं. म्हटलं बरं. आजपर्यंत मी कधी कोणाचा फॅन झालो नाही म्हणे, पण 2 तास तुमचं कीर्तन ऐकल्याकडे आपण तुमच्या विचारांचा फॅन आहे. माफी मागून एक प्रश्न विचारू म्हणे तुम्हाला. म्हटलं काय हरकत नाही, विचारा. आता त्यांनी प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारी कळेल. मला म्हणे, अनेक कीर्तनकाराचे कीर्तन ऐकले म्हणे मी. अनेक कीर्तनकार सांगतात घरातून माणूस निघून गेला की 1 वर्षभर तो आत्मा घरामध्ये वास्तव्य करतो. 1 वर्षाची पूजा झाली का तो आत्मा पुढील प्रवासाला निघतो म्हणे. मग तो आत्मा जर आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कशावर? तुमचं वैयक्तिक मत काय उगले महाराज? पहा प्रश्न कसा गोलमाल विचारला, याला हुशार म्हणतात. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलात.
कैलासवासी सनीदादा जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं त्या पोराला जाऊन. 1 वर्षामध्ये ते पोरग त्यांच्या दोन्ही भावाला दिसलं नाही, आई वडिलाला दिसले, नातेवाईकाला नाही, गावकऱ्याचा विषय लय लांबचा राहिला. मग त्या पोराकरता त्यांच्या भावांनी त्यांनी एवढा खर्च केला, मंडप दिला, साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले, महाराज सगळे मंडळी बोलवलेत. खरंच त्या सनीदादाचा आत्मा या घराण्याला आशीर्वाद देईल का काय हो? हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं नसेल आणि सांगणार पण नाही. ओरिजिनल सोल्युशन देतो. चला, लोक म्हणतात ना आत्मा दिसतच नाही, मग तो आशीर्वाद देतो कसा? बसलेल्यापैकी कोणी सैनिक क्षेत्रात काम केलं का? सैनिक क्षेत्रात वरती बोट करा बरं, मेजर कोणी आहे का? आहेत? नाही, ते नाही आहेत. हा आहेत, पुढे बसलेले आहेत. ऐका, माझं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर सैनिक क्षेत्रात लोकांवर. कारण ते तिथं उभा आहे म्हणून आपण इथं जिवंत आहे बरं का. ते बाउंड्रीवरची 1 तास बाजूला हटून पहा, याच्यातलं एक जित राहायचं नाही. हा, त्याच्यामुळं माझं प्रेम आहे महाराज त्या लोकांवरती. आता सैनिक क्षेत्रातले मंडळी तुमच्या समोर बसलेले, त्यांच्यावर विश्वास नसेल, माझ्यावर नसेल तर युट्यूबला एक नाव सर्च करायचं. लोक म्हणतात ना आत्मा दिसत नाही, मग तो आशीर्वाद देतो कसा? 1962 साली चीनचं युद्ध झालं, बरोबर एक नाही मेजर? 1962 साली चीनचं युद्ध प्रारंभ झालं आणि जसवंत सिंग नावाचे एक सैनिक, नाव लक्षात ठेवा, जसवंत सिंग, एकट्या गाड्याने चीनची अख्खी टोळी आडून ठेवली ती एका टायमाला. एकट्या गाड्याने एका टायमाला जसवंत सिंग 6 गन मधून फायरिंग करत होता एका टायमाला. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि चीनच्या लोकांनी जसवंत सिंग साहेबाला 1962 साली त्या चायना बॉर्डरवरती फाशी देऊन मारलं. पण आजही आपल्या व्यतिरिक्त तुमच्या परिसरात कोणी मेजर तुमचे मित्र असतील सैनिक क्षेत्रातल्या माणसाला विचारायचं, उगले महाराज सांगत होते म्हणा, आजही त्या बाउंड्रीवरती तुम्ही कधी गेलात तर 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग घोड्यावरून फिरताना आणि सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्यात नवल नाहीये. लोकांचं नोकरीमध्ये जिवंतपणे प्रमोशन होत नाही. जसवंत सिंग साहेबाचं गेल्यानंतर 1962 नंतर प्रमोशन केलंय सरकारने, याच्यातही नवल नाहीये. दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंगचं, त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. 1962 गेलेले आहेत आपल्यातून. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते, खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढचं ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग राहत होते सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो आणि त्यांचे बूट पॉलिश केले जातात. 1962 गेलेले आहेत आपल्यातून. सकाळी उठल्यानंतर इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, दिवाण साफ केला जातो आणि बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जरी तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती तुम्हाला आपोआप धूळ साचलेली दिसेल, इस्त्री केलेला शर्ट तुम्हाला चुरगळायला दिसेल आणि दिवाण अस्ताव्यस्त झालेलं दिसेल. याच्यातही नवल नाही. सुप्याच्या पुढं नारायणगाव नावाचं गाव आहे, शिरूरच्या अलीकडे पारनेर तालुक्यामध्ये. त्या गावात दहाव्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या सैनिकांनी मला उत्तर दिलं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे, स्वतः मी त्या बाउंड्रीवरती काम केलंय. बाउंड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग करतो महाराज. मग सांगा मला, सरकारला जर या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी? लोक म्हणतात इथं साकत दहेगाव साकत मध्ये 10वेचं इथं केला का धूर कुठं स्वर्गात पोहोचतो. कोणी माई भेट घ्या गड्या होतं. तुम्हाला अशी ओरिजिनल उदाहरणं देतो. हरभजन सिंग नावाच्या बाबावरच एक पिक्चर निघाला होता, माझं कीर्तन संपलं की युट्यूबला पहा, गोपी बाबावर. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी त्या ठिकाणी आले तर जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलं होतं, पुन्हा वापस आलं नाही. पलांडे नावाचे साहेब त्या ठिकाणी आले होते, बाकीचे कर्मचारी म्हणे इथं सॅल्यूट केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हा नियम आहे. पलांडे फुगिरीत बोलला होता, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे. महाराज हेलिकॉप्टर मध्ये बसला आणि काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांड्याचा पुतळा उभा केलेला आहे, जा कधी चायना बॉर्डरवर. जसवंत सिंग साहेबाच्या पुढे एक बुलेट नावाचं प्रकरण आहे, तिथं गेलं का गाड्या अशा साईडला लावा लागतात, त्या बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे न्यावं लागतात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडीच पुढे जात नाही महाराज, आपोआप पाठीमाग ओढल्या जाते. मग सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी सनीदादा आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी एवढा खर्च केला, मग तो आत्मा का या घराण्याला आशीर्वाद देणार नाही का? पण उचलली जीभ का लावली टाळ्याला, काही वाचायचं नाही काही नाही.
माऊली ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक खर्च केला पितरांसाठी. मी म्हणत नाही खर्च करा, चुकू देऊ नका. का तुमच्याकडे असं झालं दहीगाव साकत परिसरात एखाद्याचा 10 कोटी रुपयाचा बंगला आहे बाबा, 1 लाखाचा आंघोळी बाथरूम आहे, मेल्यावर त्याला आंघोळ अंगणात घालतात का बाथरूम मध्ये? बोला बोला, अंगणातच ना. मी त्या मताचं 1 लाखाचा आंघोळी बाथरूम म्हणलं शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी? बरं कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घालावी? मला ग्रंथाचं नाव सांगा. कुणी पण सांगा, बसलेल्यापैकी सांगा, नाही तू उभा राहिलेल्यापैकी सांगा. आजचं पाकिट तुम्हाला देऊन जातो महाराज मी. शब्दात नाही बदल करणार गड्या. कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घालावी? मागून आलं पुढं चाललं. त्यांनी केलं आम्ही करायचं. पिछे से आया आगे ढकल दिया. त्या दगडवाडी नावाचं गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. बद्रीनाथ महाराज तनपुरींनी माझं कीर्तन घेतलं होतं. मोठे साधू आहे. कीर्तनास रंगात आलं आणि समोर वाचलेल्या म्हातारीला मी प्रश्न केला. मी म्हणलं आजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी, का मुरीत घालू नये? म्हातारी मला म्हणते उगले महाराज त्याला जर मुरीत आंघोळ घातली आणि ते जर मुरीतच बसून राहिलं मग 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तराला. अडाणी लोकांचं अवघड काम आहे. बाहेर आंघोळ काय घालावी त्याचं शास्त्र शुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असेल त्याला उपप्रावरण गुंढळ जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंडळत असेल त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडळ जातं. 4 जण त्याला खांद्यावर घेतात. काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावा देतात, काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात. इकडं कसं आहे, कुठं टेकवतात त्याला खाली? वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर? वेशीच्या बाहेर. का टेकवायचं बरं त्याला खाली? का विसावा द्यायचं? ते तर मेलेलंच असतं, त्याला काय कळतं टेकवलं नाही टेकवलं. मागून आलं पुढं चाललं. त्यांनी केलं आम्ही करायचं. एकदा शिरूर तालुक्यामध्ये मी प्रश्न केला होता. मी म्हणलं मेलेल्या माणसाला वेशीच्या बाहेर का खाली टेकवायचं, का विसावा द्यायचा? एक गडी मला म्हणे उगले महाराज खांदेकरांना वज होऊ नये म्हणून 5 मिनिटं टेकवायचं. हे कारण आहे का विसाव्याचं? अरे गाड्या म्हटलं खाली टेकवल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलेलं असतं, ते अर्धधान्य वेशीच्या बाहेर टाकून द्यायचं. का टाकायचं? ज्या गावाचं आपण आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं. त्या जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं. अन्नधान्य श्राद्ध विसाव्याचं पहिलं कारण. काही ठिकाणी धान्य टाकतात, काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा, काही ठिकाणी तांदूळ, काही ठिकाणी भात टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात बोला? हे विसाव्याचं कारण लक्षात ठेवा. 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या जातात. अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन? 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पाडले जातात. त्या 3 छिद्राचं नाव काय? तुमच्याकडे माणसंच मेले नाही का? मज मेले बाबा, पण हे कोणी सांगितलं नाही? सांगाय करता त्यांची इच्छा होती. उगले महाराज तुमचं कीर्तन झालं पाहिजे. काळाची गरज महाराज आहे, माहिती होणार. हां बरं, नाही छिद्राच्या नाव माहिती, विषय सोडून द्या. घागरेला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलं पुढं चाललं. त्यांनी केलं आम्ही करायचं. गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो छिद्र पाडताना खालून वर पाडावे. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं म्हणून आपल्या गाड्याने वरून खाली चालू केले. आलं का तुमच्या डोक्यात? उगले महाराज कुडलले होते, लक्षात नाही राहिलं तरी चालन. कुठं फोटो पाहिला टीव्हीला कीर्तन चालू असेल डोक्यात क्लिक झालं पाहिजे. महाराजांनी काय सांगितलं? पहिल्या छिद्राचं नाव रस, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा काय? ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वे कळा दावे हरी. 3 प्रकारचे गुण राजस तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडला आत्मात्मध्ये गेला, दुसरं पडला आत्मा बाहेर आला, तिसरं पडला आत्मात्मध्ये गेला. त्याच दगडाने त्या घागरीचा भुगोटा केला जातो. त्या दगडाचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. त्या दगडाला काय म्हणतात? बरोबर आहे, आश्मा. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगोटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? बोला, संपवायचं मला कीर्तन आता. का करायचं भुगोटा? नाही माहिती. बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो पाठीमागं पाहू. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेली माणसं दिसतात का? मग ते आपल्या मागे येतात का? काहीच माहित नाही तुम्हाला? जेवायला काय केलंय आता? जेवून जा सगळ्या. 1 मिनिटात महत्वाचं बोलू. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो. तुमच्या परिसरात जास्त आहेत महाराज. मी जर एखाद्याच्या घरी बसलो, लोक मला सांगतात उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी होती, त्यांच्याकडे 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची दररोज कामाला जायचे, पण आज खायला दाना नाही महाराज त्या लोकांना. मग श्रीमंत लोकांची श्रीमंती निघून कसं काय गेली नाही? गरीब कशामुळे झाले याचं खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको. त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय आणि संबंध तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रेत्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचा थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं का माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळ थडगं कळतं का? पाया पडून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका.
ज्याने आपल्या दारासमोर थडकं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडकं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. थडक्याचं शास्त्र आहे, थडक्याचा विधी आहे. त्याला 2 टाइम दिवा आणि 1 टाइम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडक्याच्या वहिलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला सोनई भागात, मी नाव आणि घर दाखवतो तुम्हाला. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, रुबाब होता, थाट होता, 500 एकर जमिनी होत्या, 100 मजूर ज्यांची तर दररोज कामाला जायचे. कुणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडके बांधले, कुणी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडके बांधले, आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्षे त्याला दिवा नाही, 12 वर्षे त्याला नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील की रुबाब होता, थाट होता, 500 एकर जमिनी होत्या, 100 मजूर ज्यांची दररोज कामाला जायचे. 2019-20 ला ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातात, त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड आहे. अक्षय महाराज उगले तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरी गेल्यानंतर माता भगिनी थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला दिवा द्यायला चालू कराल. त्याच्यामध्ये अस्थि ठेवलेलं असेल, परवा दिवशीपासून तुम्ही त्याला नैवेद्य द्याल. तुमचे पोरं करतील याचा काय भरोसा? तुमचे पोरं संस्कारी असले ते करतील, तुमचे नातू करतील याचा काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावी. हस्ती घरात ठेवू नये. मांडवगण कात्राबाद नावाचे एक गाव आहे तुमच्या रस्त्याला पुढं. त्या गावात पाण्यात हस्ती सोडली, हस्तीचं पाणी होतं महाराज. काय ताकद असेल मांडवी ऋषीचे. काशीचं पाणी आलंय त्या गावात, कधी गेले तर जा. कैकाडी बाबांचा मठ आहे का पंढरपुरात, त्यांचा जन्म त्या गावातला आहे. इकडं घरी आल्यानंतर लिंबाचा पाला दिला जातो, बरोबर आहे. इकडं दुसऱ्या दिवशी सावडतात का तिसऱ्या दिवशी? हा, दुसऱ्या. आमच्या नेवाशा परिसरात तिसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, 10व्या दिवसावर येतो मी. 10व्या दिवस अति महत्वाचा असतो. कुणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेला चांगलं का नाही शिवलेला? शिवलेला. आज कोण सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना, ते लोक सापडा मला कुठे. आणि जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का? मग याचे 6 कारणे पण सांगायला मला तेवढा वेळ नाही. किती प्रकारची पिंड बनवतात तुमच्याकडे? 10व्याला नाही तर श्राद्धाला? हा, कशाचे बनवतात? का बरं? तांदळाच्याच भाताचे. ब्राह्मणाला कधीतरी प्रश्न करा बरं, बाजरीची पिठाचे घेतले काय फरक पडतो? एवढं डीप मध्ये मला नाही वाटत कोणी बोललं असं अजून तुमच्याकडं. मी श्रीगोंद्यामध्ये एकदा विचारलं होतं, तांदळाचेच पिंड का 10व्याच्या दिवशी? एक गडी मला म्हणे उगले महाराज, 10व्याच्या दिवशी तांदळाच्याच भाताची पिंड का? एक गडी मला म्हणे उगले महाराज, भात पांढरा असतो, कावळा काळा असतो, त्याला लवकर दे समोरून पांढरे घ्यायचे म्हणे. कसं लोकाला सुचते, बोलायला काही कळत नाही महाराज मला. अरे तांदूळा व्हाईट आहे, व्हाईट आहे, निवृत्तीचं प्रतीक आहे. निवृत्ती म्हणजे शेवट. तुमच्याकडे माणूस मेल्यावर कोणत्या कापडात गुंडळीत आहेत? पांढऱ्या का ढवळ्या? दोन्ही एकच आहे का? शेवट पांढरं. पहिला पिंड आजीच्या नावाने, दुसरा पिंड आईच्या नावाने, तिसरा पिंड वडिलाच्या नावाने. या घरातले एक लेकरू गेलं महाराज. ज्या दिवशी हा माणूस आपल्यातून गेला असेल त्या दिवशी त्यांचे दोन्ही भाऊ, त्यांचे आई वडील ढसा रडले असतील यात तीळ मात्र शंका नाही. पण 2 दिवसापूर्वी दिवाळी नावाचा सण ज्या दिवशी संपन्न झाला असेल ना, त्या पोराला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला तर तासन तास रडणाऱ्या त्या आकाश दादाला आणि त्या दत्तू भाऊला विचारा, भाऊ गेल्याचं दुःख काय असतं महाराज. आकाश दादाने ज्या टायमाला मला फोन केला, उगले महाराज किती पैसे लागू द्या, पण आमचा भाऊ अपंग होता, पण आमची लक्ष्मी गेली म्हणे. सांगू दादा, अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये रे, अर्ध्यावरती कुणाचा भाऊ मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करतात रे माय बाप. एखाद्याची माय जर गेली आणि तिला जर चेतेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तो अशी का म्हटली ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते रे माय,
काय करेक्ट लेकरा तू जेवला करे. लेकरू जर म्हटलं नाही सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्नय माय भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर आपल्या माईत असते महाराज. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते रे पोरींनो. अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उमऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते रे. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का. किलो भर का व्हायना कांदे देतील, नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुखी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया राहते महाराज. त्या मायबापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कोणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं बरं का, सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी आता माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुम्ही आजारी आहे काय. बाबा बाबा तुमचा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला काय. बाबा बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाले का, आवाज छोटा येतोय, आता भेटायला येऊ का तुम्हाला. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही रे. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. कधी कधी करेक्टच्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभे, आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देव घराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देतो. देवा मला माहिती नाही रे पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही रे स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकून जाते, डोक्यावरचं आकाश पाडतं. आनंद तेवढा दुःख तेवढं झालेलं असतं का. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण विचारन बाबा गोळी घेतली का बाबा, कोण विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो ना. माझ्या पोरीचं लग्न ताटात झालं पाहिजे, नेते मंत्री आमदार खासदार सगळे आले पाहिजे, सगळ्याच्या पाया पडेल, पण लग्नाचा दिवस उगू द्या. बापाचं तोंड पहा, एका कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतोंड ढसा रडतो का. बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन जेवले का, कोण विचारन गोळी घेतली का, कोण विचारन तब्येत बरी आहे का. पुरुष मंडळी मी तुमच्या गावात पुन्हा कीर्तनाला येईल नाही येईल तो भाग द्या सोडून, पण बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ असाल ना, पैसा कमी कमवा गडे हो, पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ घराने वेगळे राहा, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही भाऊ चुलीने वेगळे राहा, काय हरकत नाही, पण विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं, माय बाप 10 वर्ष लवकर मरतील. वस्तुस्थिती आहे. लय माळा घालणं, लय गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं, मी त्याला परमार्थिक नाही म्हणत. ज्याचं भावावर प्रेमे, बहिणीवर प्रेमे, कुटुंबात आनंद आहे, समाजात निघाला लोक आदरणे राम राम घालतात, तो खरं माझ्यासाठी परमार्थिक आहे. माता भगिनी तुम माझ्या आईसारख्या आहे, बहिणीसारख्या आहे. तुमच्या भावाची आई गेली असेल, बाप गेला असेल तर त्याची बहीण म्हणजे त्याची माय बाप असते बरं का. ती छोटी असली तरी बहिणीचा अधिकार मोठा असतो महाराज. माय बापानंतर सांभाळणाऱ्या भावाला जर या जगात कोण असेल तर फक्त आपली बहीण असते. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, चूक पदरात घ्या, बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकांसंग बोलायला तयार नाही. दुर्दैव आहे सध्या महाराष्ट्राचं. आपल्याकडे नाही अजून, पण होऊ पण नाही. का बोलायचं, आपल्याला मेल्यानंतर पुळका येतो, आपण स्टेटसला फोटो ठेवतो, आठवणी जाग्या करतो, मग देवाला विनंती करतो, देवाला असं काय माहिती एवढं लवकर निशील म्हणून आम्ही बोललो असतो.
का बोलायचं त्याचं कारण सांगतो. ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, आकाश दादा माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र, त्याच्या बहिणीचं लग्न झालं. आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे, 100 महाराज लोक येणारे. असा दिवस नाही महाराज त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण काय वेगळी नाही. आम्ही एकत्र राहिलो. पोरीने असावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवर गेला महाराज. त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या, सोन्याचा अपघात झाला, सोन्या जागेवर गेला. महाराज 2 मित्र माझ्या गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी नेऊन उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी बाहेर पळत आली. गेटवरती गाडी पाहिल्या, अरे उगले महाराज दिसताय, पाठीमागून नाव वाचलं, आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पोरीने पहिला प्रश्न आम्हाला केला, महाराज आज सोन्या दिसत नाही तुमच्यात. आता मनातल्या मनात म्हटलं कसं सांगावं पोरी, तुला एकुलती एक भाऊ तुझा अपघातात गेला म्हणून. तिला म्हटलं मी कीर्तनाला आलोय, बस गाडी सोडतो तुला पारनेरला. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचं म्हणे. अरे तुझा एकुलती एक भाऊ गेला रे, अंत्यविधीसाठी सारं गाव तुझी वाट पाहतय, कोणत्या तोंडाने पुरी चहा पाजू तुला. पुरीला बळजबरी गाडीमध्ये बसवलं. पण ऐका ना माता भगिनी, केडगावच्या पुढं माझी गाडी निघाली. चास कामरगाव नावाचं गाव लागतं. पोरगी ऐकायला तयार नाही म्हणे, उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या गाडीत बसले, मला चहा बिस्किट खायचे. खाली उतरली, चहा बिस्किट खात होती, हसत होती. घरी काय घडलं पुरीला माहिती नाही. पण ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली होती. नेईपर्यंत पुरीला सांगितलं नाही, खाली सोडलं तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती महाराज. पण हिंदू धर्माचे एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचा जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो. हिंदू धर्माचा नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सोन्याच्या बाबतीत असंच घडलं. सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली, नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, मला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, 100 असं केलं का माझ्या भावाचं लग्न. अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला जन्माला घातलं नाही, माणूस म्हणून जन्माला घातलं. पुरुष मंडळी उद्यापासून एक करायचं, एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा. एवढा संदेश सांगून मी थांबेल. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक माझ्या मित्राने आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा, दररोज. आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? त्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचा जर ऍक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल, आपली रक्ताची बहीण असते महाराज. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केलं. अरे लोकांची जर ओझाने जाणारी बहीण आहे, त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची जर ओझाने जाईन, डॉक्टर अमक्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जर या जगात कुणाची असेल, आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्यांना मिरवून सांगते, माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही. त्या मुंबई नाला सोपाराला एक कीर्तन केलं महाराज, त्या माणसाने मला मेसेज करून सांगितलं, यूट्यूबवरून नंबर घेतला, ते म्हणे, उगले महाराज 35 वर्षापासून आम्ही भाऊ बहीण बोलत नव्हतो, किरकोळ करून आमचे वाद झालेले, कोणी बोला, तुमचं कीर्तन ऐकलं, बहिणीचा दृष्टांत ऐकला, घरी आल्या रावलं नाही, बहिणीला फोन केला. 35 वर्षानंतर माझी बहीण दिवाळीला आली, आम्ही एवढी मोठी दिवाळी साजरी केली, कोटी रुपये दिले असते तरी आनंद भेटला नसता. उगले महाराज धन्यवाद. अरे कोणीतरी माघार घेतल्याशिवाय समाधान भेटत नाही. लक्षपूर्वक काय का
कोण कठोर काळजाचं नसतं, कधीतरी बदल होतो. आणि मुक्ताबाई सारखी बहीण नसती तर ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते महाराज. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. दिलगिरी व्यक्त करतो माता भगिनी. 10,000 हजार लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचन. माझ्या स्वामींची कृपा आहे, रडवण्याचा उद्देश नाही माझा. 7-8 महिने झाले 10व्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल, काला असेल, ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला. मी म्हाताऱ्या माणसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. 5,500 पोरांचा ग्रुप बनवला मी. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं माझी शुद्ध अपेक्षा आहे. ज्या तरुणांनी माझा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाहिली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला का? बस तुमच्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल झाला. आजचं कीर्तन सक्सेस. पोरांनो कधी बाजारात गेला, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1,000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. पण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे. एवढं प्रबोधन घरी न्या. 10व्यापर्यंत विद्याला, 11व्या दिवशी बलिदान, 12व्या दिवशी भूदान, 13व्या दिवशी अन्नदान, 14व्या दिवशी वस्त्रदान, 15व्या दिवशी जलदान, 15व्या दिवशी 1 वर्षाने श्राद्ध का करायचं, 2ऱ्या वर्षी जीवश्राद्ध, 3ऱ्या वर्षी मोक्षश्राद्ध. घरातून माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पोराचं लग्न 1 वर्षाच्या आत का करावं, नाही केलं ते 3 वर्षांनी का करावं. आणि घरात मेलेल्या माणसाचे फोटो लावावे का, जरी लावले तर कोणत्या दिशेने तोंड करून लावावे. सगळ्या प्रश्नाचे उत्तर ब्रेक के बाद. जायलेले सेवेला पूर्णविराम देत असताना ज्या दादांनी गोड असे साऊंड सिस्टीम दिले, माझे लाडके मित्र बऱ्याच वेळेस माझ्या कीर्तनात ते उपस्थित असतात, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवावर. दादा तुमचे मनपूर्वक धन्यवाद. उपस्थित गायनाचार्य, उपस्थित मृदुंग सम्राट, विद्यार्थी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देत असताना आपल्यात निघून गेलेल्या दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना त्यांच्या दोन्ही बंधूला, आकाश दादाला आणि दत्तू भाऊला माझं सांगणं आहे. आमचे रामदास भाऊ दरेकर यांनी मला संपर्क केला, कीर्तनाला त्यांच्या माध्यमातून येणं झालं. त्यांनाही माझं सांगणं आहे, माझा रोजचा नियम आहे, ज्या घरात मी 10व्याचं प्रवचन करेल, श्राद्धाचं कीर्तन करेल, जो माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4 हजार लोकांकडून वृक्षारोपण करून घेतलंय. कारण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. प्रत्येकाने 1-1 झाड लावा. निसर्ग जगला तर आपण जिवंत राहू महाराज. माझ्या कीर्तनातून 5 जरी झाडं लावण्यात गेलं आज तरी माझं कीर्तन सक्सेस झालं. पाणी अडवा, पाणी जिरवा, पोरांना घरी ठेवू नका. घरातले भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. पाया पडून सांगतो, गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. ऐका माझं वाक्य, ऐका. गावागावात श्रेष्ठ मंडळी एकत्र या, गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसायचे आपलं दुमत नाही. पण काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाची जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेल्या, हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्व देणारा कीर्तनकार आहे. फक्त माता भगिनी 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत लेकराच्या हातात जास्त मोबाईल देऊ नका. 80 वर्षाचं म्हातारं बिना चष्म्याचं पेपर वाचतंय. 4-4 वर्षाला पोराला चष्मे लागले, दुर्दैव आहे. आतापर्यंत बरे मोबाईल होते, आपण बोटाने व्हिडिओ वरती घेत होतो. आता X100 नावाचा मोबाईल असा लॉन्च झालाय, नुसती नजर त्याच्यावर पडली, आपलं बुबुळ वरती गेलं, पापणी वरती गेले का व्हिडिओ आपाप वरती जातोय. त्याचा परिणाम लेकराच्या डोळ्यावर काय होईल, कधी अभ्यास करा. एवढं प्रबोधन घरी न्या. 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत लेकराच्या हातात जास्त मोबाईल देऊ नका. कधी आले आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये जीव राहिबत्ती म्हणून माझं गाव आहे, देवगड शनी शिंगणापूरकडं. वास्तव्य माझं पारनेरमध्ये असतं. बसलेल्या पैकी कुणी पारनेरमध्ये आलात, आपल्या परिसरात 10व्याच्या प्रवचनाला, श्राद्धाच्या कीर्तनाला, सप्त्या लिहू, काल्या लिहू, जिथं भेटल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज तुमचं प्रवचन कीर्तन इथे ऐकलं बुवा, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तर तुम्ही कितीही पैसे कमवले आणि मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला. अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. समोर राजकीय क्षेत्राच्या काही मंडळी बसलेले, तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आकाश दादा तुमची श्रीमंती आहे, एवढा मंडप भरला, ही तुम्ही कमावलेली श्रीमंती आहे. लोक पैसे देऊन लोकांकडे जायला तयार नाहीत, पण तुम्ही एकमेकाच्या सुखदुःखात जात असावेत म्हणून हे सगळे मंडळी तुमच्यासाठी हजर आहे. हीच माणुसकीची श्रीमंती कायमस्वरूपी तुमच्या घराण्यात राहावी अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांनी एकदा हात वरती करा सगळ्यांनी, आणि मोठ्या प्रेमाने अर्धा मिनिट भजन करायचं. करा सगळ्यांनी हात वरती करा. मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जय विठोबार घुमाई विठोबार जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 जय जय तुकाराम 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 हे तुकाराम 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 जय 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 तुकाराम 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 झालेल्या सगळीचा पूर्णविराम. वेळ माझा केव्हा संपलेला आहे, पण कीर्तन उशिरा सुरू झालं होतं. तुमच्या परिसरात 11 सव्वा 11ला सुरू होतं. जेवढा पगार आहे तेवढं लेक्चर द्यावं लागतं. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, सिनेमा 3 तास असतो आणि तमाशा रात्रभर असतो. 12चं कीर्तन आता 1:15 गेलं तरी टाचणी पडून एवढा सुद्धा तुम्ही आवाज होऊ दिला नाही. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तारीख ॲडजस्ट होत नव्हती, पण ते जवळचे संबंध आमचे रामदास भाऊ दरेकर जवळचे स्नेहसंबंधातले माणसं, त्यांनी फोन केला, आकाशदादांनी वारंवार फोन केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. या नगर पुणे जिल्ह्याने माझ्यावर खूप प्रेम केलं महाराज. या 6 महिन्यात 53,000 किलोमीटरचा प्रवास केला मी. डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 92 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आले 4 होते. 27-28 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर समोर प्रतिमा ठेवलेली आहे. सगळ्यांनी ते प्रतिमेचं दर्शन करायचं, त्याला फुल अर्पण करायचं. माता भगिनी पुरुष मंडळी प्रतिमेचं दर्शन करून सगळ्यांनी भोजन करायचं. महत्त्वाचे 1-2 श्रद्धांजली या ठिकाणी संपन्न होतील. काही मंडळी समोर उपस्थित आहे. माझ्यासाठी तुम्हाला एवढा वेळ शांत बसलात, 1-2च मिनिटात कार्यक्रम संपेल. पासायदान झाल्याशिवाय कुणी या जागा सोडायची नाही. आणि समोर असणारे आमचे ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे माझा कीर्तनकार म्हणून, सगळ्याला विनंती आहे, आपला माणूस मोठा झाला पाहिजे. समाजाच्या घरापर्यंत तो माणूस वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवतोय. माझा कीर्तनकार जे यूट्यूबचं चॅनल आहे सर्च करा, त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. सगळ्यांनी त्या माणसाकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. आपल्या परिसराचे एक भूषण आहे दादा, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. फक्त पसायदान झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. पाठीमाग आमचे डॉक्टर, आमचे गायकवाड भाऊ, सगळी मंडळी उपस्थित आहे. सगळ्याला धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले करू क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद नाही उच्चारिला अधिकार मी हा फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल महारुद्र हनुमान की जय. आज आपण सर्वजण त्याच्या वर्षश्रद्धानिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या वर्षे श्रद्धानिमित्त हरिभक्त पारायण उगले महाराज यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केलेली आहे. खरंच महाराज, आम्ही शक्यतो बऱ्याच वेळेस वर्षश्राद्धाचे, 10व्याचे आणि सप्त्याचे कीर्तन ऐकतो, परंतु आपण आज अत्यंत विस्तारित आणि श्राद्धाचं महत्त्व आणि पितृदोषाचं विश्लेषण अगदी अत्यंत सुंदर अशा प्रकारे आम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि ते जवळपास आम्हाला 25% समजलेलं आहे. 75% समजण्यासाठी आपल्याला अजून एकदा दोनदा आमच्या गावामध्ये सेवा करावा लागेल. आणि म्हणून परत या. असो, या ठिकाणी सनी महिपत पवार हा मुलगा अत्यंत गुणवान होता. अपंग होता परंतु गुणवान होता. त्याची प्रत्येक माणसाला आवड लागत होती. त्याच्या जाण्यानं या पवार कुटुंबाला खऱ्या अर्थानं वर्षभर दुःख झालेलं आहे. असो, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या गावचे उपसरपंच माननीय बाबा पाटील चितळकर, हरिभक्त पारायण मुंगशे महाराज, ग्रामपंचायत सदस्य श्रीरामामा, खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर सुभाष पवार, या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं
या ठिकाणी सनीला आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर आपल्या गावचे माजी सरपंच पाराजी पाटील चितळकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी यावं. उपस्थित सर्व दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, आमचे मित्र आकाश आणि दत्तू यांचे बंधू सनी मैपत पवार, 1 वर्षापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आत्ताच माणिकरावने सांगितल्याप्रमाणे सनी अत्यंत गुणवान होता. अपंग जरी असला तरी सर्वांना त्याचा लळा होता. असं सनी आपल्यातून गेलेलं आहे. त्याच्या जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंबीय, सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार सर्वांनाच दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य परमेश्वराने या पवार कुटुंबियांना देवं अशी मी भगवंतचरणी प्रार्थना करतो. मी माझ्या चितळकर परिवाराच्या वतीनं तसेच साकत खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं त्या सनीला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी कीर्तनरूपी सेवा दिली असे हरिभक्तपरायण अक्षय महाराज उगले, अतिशय सुंदर असं त्यांनी समाज प्रबोधनपर असं कीर्तन केलेलं आहे. खरोखर महाराज आपलं कीर्तन हे महाराष्ट्रावर गाजण्यासारखं आहे आणि आपले विचारही श्रेष्ठ आहेत. निश्चितच समाजाला पुढच्या काळामध्ये त्याचा अत्यंत उपयोग पडणार आहे. तुमचे साकत ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सनी मैफत पवार हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले. त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालं त्यातून सावरण्यासाठी भगवंतचरणी प्रार्थना करतो. आणि तसेच आपल्याला कीर्तन सेवा उगले महाराज यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचं पण आभार साकत खुर्द ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटीच्या वतीने मारतो, तसंच ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या चितळकर पाटील कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण सनी पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. रामकृष्ण हरी. देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदा नाही. जे खळांचे व्यंकटे सांडव, तया सत्कर मिरती वाढव. भूता परस्परे पडव, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, झोजे वांचेल तो ते लावो. प्राणी जात वर्षदा सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांसी मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जरनव पियुषांचे. चंद्रमेजे अलांचन, मारतंड जे तापहीन. ते सर्वाय सदा सज्जन सोयरे हुतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नेतिही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणिक ग्रंथ उपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय होवा विजय. एतमने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र हनुमान चैतन्य गोरक्षनाथ भगवान सद्गुरु संत वामन भाऊ महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. सगळ्यात महत्व